Okay, so I welcome you all in today's session. So today, this is the third, not the sixth chapter, not sixth chapter, sixth video lecture that we are going to discuss. आणि याच्यामध्ये आपण चालू करतोय सार्वजनिक काकांपासून. म्हणजे आपण महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाची चळवळ पाहतोय. समाजाचं प्रबोधन म्हणजे काय तर समाजाची शिकवण करणे, त्यांना जागरूक करणे. कशाबद्दल? अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी, परंपरा परंपरा याच्या सगळ्या बाबतीमध्ये काय करायचं, त्यांना एक चांगला मार्ग दाखवायचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्या त्या लोकांच्या बद्दल आपण चर्चा करतोय. आणि त्याच यादीतलं पुढचं नाव आहे ते म्हणजे सार्वजनिक काका. कोणते काका? त्यांना सार्वजनिक काका का म्हणायचं? तर लक्षात ठेवा, यांचं एक खरं नाव हे नव्हतं. खरं नाव काय होतं? गणेश वासुदेव जोशी. म्हणजे सार्वजनिक काकांचं खरं नाव काय होतं विचारला प्रश्न तर काय आला पाहिजे? गणेश वासुदेव जोशी. राईट. सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक. त्यांनी कोणती संस्था स्थापन केली? सार्वजनिक सभा. म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणायचे कारण त्यांनी सार्वजनिक सभाची स्थापना केली. जन्म झालाय त्यांचा कुठं? साताऱ्यामध्ये. 1828 मध्ये साताऱ्यात त्यांचा जन्म झालाय. पुण्यात आले, नोकरी केली, नोकरी सोडली. मॅम बोला ना. ठीक आहे, पाठवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा. मात्र त्यांना थोड्याच दिवसात काय करावं होतं? नोकरी सोडावी लागली. कुणाला? कुणाला सोडायला लागली? हा, सार्वजनिक काकांना सोडायला लागली. जस्ट सेकंड पोरांनो, लिंक पाठवतो. तर घरून करतायत जॉईन आज. ठीक आहे बघा. पुढे पुण्याचा वकीलचा व्यवसाय चालू केला. म्हणजे व्यवसायाने ते काय होते? वकील होते. राईट. सामाजिक कार्यातही लक्ष घालण्यास सुरुवात केली. हे खूप महत्वाचं आहे बघा. वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो. कोणाला? वासुदेव बळवंत फडके. तर वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणीच घेत नव्हतं. मग ते कोणी घेतलं होतं? हा, म्हणजे ह्याच्याबद्दल म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता. म्हणजे रामोशी असेल, मातंग समाजाची लोक असतील, यांना बरोबर घेऊन त्यांनी काय केलं? इंग्रजांच्या विरुद्ध लढा उभारला. फायनली त्यांनी त्यांनी काय केलं की ज्याला आपण म्हणतो रॉबिन हुड, म्हणजे श्रीमंतांची घरं लुटायची आणि गरिबांना वाटायचे ते पैसे, अशा प्रकारचं काम कोण करायचंय? नाही, वासुदेव बळवंत फडके. सार्वजनिक काका नव्हते करत. वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी जेव्हा अटक केली त्यावेळी त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणीच तयार नव्हतं पूर्ण देशामध्ये. त्यावेळेस पहिला माणूस होता ज्यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं ते म्हणजे कोण? सार्वजनिक काका, ज्याला आपण म्हणतोय गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक सभा त्यांनी स्थापन केली. त्याचं काम काय होतं? सनदशीर मार्गाने लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे. म्हणजे आपल्याला माहिती नसेल किंवा असेल, आय डोंट नो, पण 1885 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ॲक्टम ह्यू या इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं? राष्ट्रीय सभेची स्थापना केली 1885 मध्ये. उद्देशच तो होता की एक प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांच्या उद्रेक सरकारच्या समोर यावा, जणू काही 1857 सारखा परत उठाव नाही झाला पाहिजे, हा उद्देश होता. पण त्याच्या अगोदरच्या काळामध्ये सार्वजनिक सभा नावाची संस्था सार्वजनिक काकांनी स्थापन केली होती. कुठं स्थापन केली होती? पुण्यात. लक्षात ठेवा. म्हणजे सार्वजनिक काका यांचं खरं नाव काय? गणेश वासुदेव जोशी. त्यांना सार्वजनिक काका का म्हणायचं? कारण सार्वजनिक कामात ते सहभागी असायचे. त्यांच्याकडे एक संस्था स्थापन केली, सार्वजनिक सभा म्हणायचं. आणि हे काकांचं विशेष असं योगदान काय तर त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं, ज्यांचं वकीलपत्र घ्यायला कुणीच तयार नव्हते भारतामध्ये. पुढे बघा काय आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे. यांचे समकालीन कोण कोण होते? रानडे. सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप दिले. हे परीक्षेला विचारणार नाहीत. पण न्यायमूर्ती रानडे यांचे समकालीन कोण होते? सार्वजनिक काका होते. ठीक आहे. जनतेच्या अडचणी समजावून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी कशामार्फत केलं? कशामार्फत केलं? सार्वजनिक सभेमार्फत केलं. सार्वजनिक सभेमा एक्झॅक्टली, व्हेरी गुड. चल, एवढं लक्षात ठेवा. परीक्षेसाठी महत्वाचे सार्वजनिक काका. सार्वजनिक काका म्हणजे सर्वांचे काका. कळलं?
तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीची पाहणी केली आणि स्थितीवर प्रकाश टाकण्याचा फायदा झाला 1876-77 ही लक्षात ठेवा बरं का हे साल. या साली मी तुम्हाला काल सांगितलं की शिरूर या तालुक्यामध्ये करडे या गावी शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरावर हल्ले केले होते. का? सावकार काय करायचे? मोठ्या प्रमाणात त्यांना लुटमार करायचे, राईट. याच्यामुळे यांनी काय केलं? यांच्यावर हल्ला, म्हणजे त्या याच्यामध्ये ते सुद्धा होते. काय केलं होतं 1877 मध्ये? सार्वजनिक काकांनी काय केलं? सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत केली. म्हणजे हे एक महत्वाचं काम होतं. सार्वजनिक काकांनी काय केलं होतं? दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये या लोकांना मदत केली होती. कोणाला मदत केली ती? जे लोक दुष्काळामध्ये होरपळलेले होते. कधी? पूर्वा का दुष्काळ. आणि दुष्काळामध्ये हे लोक काय करायचे? सरकार सावकार लोकांना लुटायचे. याच्या विरुद्ध त्यांनी हे केलं होतं. स्वदेशीचा पुरस्कार केला. वृत्तपत्र साधने पुरस्कार ते होते. हिंदू जातीवाद, हे असल्या गोष्टी लक्षात नका ठेवू. हे सगळ्यांचं सारखंच आहे. समाज सुधारक म्हणल्यानंतर तो जातीवादाचा विरोध करणारच आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार तो करणारच आहे व्यक्तिगत, राईट. लोकांना मदत करणार. लक्षात काय ठेवायचं? सार्वजनिक सभा स्थापन कधी केली, कुठे केली, का 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 म्हणत, वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं, तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथे लक्षात. पुढे बघा. हा. सार्वजनिक सभा एक कोणत्या प्रकारची संस्था होती सांगा मला? राजकीय होती. म्हणजे खालील विधानांचा विचार करा. सार्वजनिक सभा सभा ही सामाजिक संस्था होती का? नाही. राजकीय संस्था होती. याचा उद्देश काय होता? की या लोकांचे सगळे प्रश्न कुणाला पोचवायचे? सरकारला पोचवायचे, राईट. सार्वजनिक काकांचा मृत्यू 1880 मध्ये झाला. एवढंच लक्षात ठेवा. मग काकांचं खरं नाव काय? गणेश वासुदेव जोशी. कोणती संस्था स्थापन केली? सार्वजनिक सभा. का फेमस आहेत ते? त्यांनी समाज सुधारणा पण केली आणि हो. फडके यांचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं. वकील पत्र पण घेतलं. एक्झॅक्टली, करेक्ट. आता पुढे डॉक्टर राघव भांडारकर. 18 1955 जन्म आहे, 25 जन्म आहे त्यांचा. राघव भांडारकर संपूर्ण राष्ट्र परिचित आहे. कशामुळे? प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाज काय ते पुढे आपण पाहणारच आहे. राघव भांडारकर म्हणजेच काय? रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा जन्म मालवण या ठिकाणी झाला. आडनाव त्यांचं काय होतं? पत्की. हे विचारतात बरं का. म्हणजे राघव भांडारकर यांचं पूर्वीचं आडनाव काय होतं? पत्नी नाही, पत्की. पत्की हे आडनाव होतं. परंतु त्यांचे पूर्वज ना खजिन्यामध्ये अधिकारी होते, म्हणून त्यांना काय म्हणायचे? भांडारकर. म्हणजे सरकारी खजिना ज्या ज्या ठिकाणी असायचा त्या ठिकाणी ते रखवालदारी करायचं काम कोण करायचं? त्यांचे पूर्वज, म्हणून त्यांना काय म्हटलं? भांडारकर हे उपनाव पडले. सोडा. हे महत्वाचं आहे. भाषा तज्ज्ञ आणि प्राचीन इतिहासाचे संशोधक होते, म्हणून पुण्यामध्ये भांडारकर नावाचं इन्स्टिट्यूट ऐकलंय का तुम्ही? भांडारकर इन्स्टिट्यूट माहिती असेल तुम्हाला. तर हे भाषातज्ञ पण होते, समाजसुधारक पण होते, प्राचीन इतिहासाचे संशोधक पण होते. आणि प्राच्य विद्या संशोधक म्हणजे काय? पूर्वीच्या काळातल्या कोणत्या कोणत्या विद्या होत्या त्याच्यावरचं त्यांचं संशोधन चालू होतं. संस्कृत भाषेचे पंडित होते. या सगळ्यांचा सगळ्यांचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकतो, की सगळे फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहिती पाहिजे. ते कुठले होते? त्यांचं आडनाव मूळ काय? पत्की. बरोबर. त्यांचं मूळ काम काय? काय काम आहे मूळ त्यांचं? इतिहासाचं त्यांनी संशोधन केलंय. भांडारकर इन्स्टिट्यूट पुण्यामधलं आहे ना, तेच आहे. प्राच्यविद्या. प्राच्यविद्या म्हणजे काय? पूर्वीच्या काळातल्या असलेल्या विद्यार्थ्याचं संशोधन करायचं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा समाज आहे, प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. आता प्रार्थना समाज नक्की काय होता आपण पुढे पाहणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? एनी डाऊट अबाउट दिस? प्रार्थना समाज. प्रार्थना समाजामध्ये भांडारकरांचा समावेश होता. म्हणजे जे समकालीन होते ते सगळे त्याच्यामध्ये होते बरं का. याच्यामध्ये प्रार्थना समाजाची तत्वे, उद्दिष्टे, प्रतिज्ञा या तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. म्हणजे जर तुम्हाला त्या सभेचं, प्रार्थना समाजाचं जर तुम्हाला सदस्यत्व घ्यायचं असेल तर त्याला काही प्रतिज्ञा तुम्हाला म्हणायला लागायच्या, राईट. तर ते होते.
मूर्तीपूजा, अवतार कल्पना इत्यादी बाबींना भांडारकर विरोध केला. अवतार आपण म्हणतो ना की विष्णूचे 8 अवतार, असला अवतार बिवतार काही त्यांचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर. त्याचबरोबर त्यांनी मूर्तीपूजेला पण विरोध केला. बहुदेवतावाद, बहुदेवता म्हणजे काय, आपले तर 33 कोटी देव आहेत असं म्हटलं, त्याला सुद्धा विरोध त्यांचा होता. एकच देव आहे. बालविवाह, विधवा विवाह, संमती विवाहाचा कायदा, या वयाचा काय आहे? संमती वयाचा कायदा माहिती आहे का कोणाला? संमती वयाचा कायदा काय असेल पूर्व अंदाजे तरी? काय असेल निकिता? येस. अश्विनी मॅम, प्रतीक्षा मॅम, बोला. हम्म. हम्म. हा, संमती वय म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी सॉरी ऐका, मुलींचा लहानपणीच विवाह व्हायचा, बालविवाह होता. पण नंतर एक असं विधेयक 1893 मध्ये मांडलं होतं. 1893 मध्येच, हो, की मुलींचं कमीत कमी 13 वर्ष पाहिजे. किती? आता किती आहे मुलींचं कमीत कमी वय? 18. 18 आहे ना. 21 पुरुषांचं आहे. म्हणजे म्हणजे थोडक्यामध्ये मुलगी मच्युअर होते ऍट द एज ऑफ 18, तशीच पोरं 3 वर्ष मागास असतात, 3 वर्षांनी मच्युअर होतात, असं याचा अर्थ होतो. म्हणजे आमच्या क्लासमध्ये काय म्हणतो की आमचे 2 गृह असतात, एक मुलांचे असते, एक मुलींचे असते. मुलींचे रोज शांत असते, पोरं चुळबुळ 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 करतात, 12 वर्षी पोरं. त्या मुलीला काय म्हणतो, ही पोरं तुमच्यापेक्षा 3 वर्षाने कशी आहेत? लहान आहेत का? कारण त्यांचं वय. म्हणून हे लक्षात ठेवा. तर त्यावेळेस मुलींचं तर 9व्या 8व्या वर्षातच लग्न व्हायचं. तर त्यांचं म्हणणं होतं काही समाजसुधारक, कमीत कमी 13 वर्षाचं तरी करा. 21 केले ना, नाही 21 केलो, पुढे 21 केले, अजून 18च आहे. 18च आहे. 21 केलंय का? माझ्या मते 18 आहे, मला नाही माहिती. 18चे मुलींचं आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करू शकतात. मुलांचं 21 आहे. विचार चालू होता की 21 करायचं कमीत कमी, पण अजून ते 18च आहे. हा, ते विचार हा होता. सर, अपील केलं फक्त की 21 करायचं, पण ते नाही झालं. हा, तेच की, म्हणजे ते विचार चालू होता. मग तसा विचार तर खूप आधीपासून होता, पण नाही होत. ठीक आहे. तरी सुद्धा या काळामध्ये सुद्धा काय होत आहेत? बालविवाह होतात बरं का. म्हणजे माझा एक फ्रेंड आहे, तो महिला संरक्षण अधिकारी आहे. त्याचं काम एकच असतं की कोणत्या तालुक्यामध्ये, त्याच्या तालुक्यामध्ये जर एखाद्या मुलीचा लहान बालविवाह होतो ना, तर ते जाऊन रेड मारायची, सगळ्यांना अटक करायचं. नवरदेवाची वरात घोड्यावरून डायरेक्ट जेलमध्ये. नवरीचे आई वडील, नवरदेवाचे आई वडील सगळ्यांनी जेलमध्ये. बालविवाह काय गुन्हा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. पुढे वाचा, काय म्हणले? हे महत्वाचं यांचं काम काय आहे? इतिहास आणि प्राचीन संस्कृती याच्यावर. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं होतं. नाही आठवत कुणी? तुला माहिती आहे कोणाला का फोडलं होतं? म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, नाही पुरंदरे यांनी नाही, जेम्स लेन, जेम्स लेन यांनी डॉक्टर सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये वादग्रस्त लेखन केलं होतं. आणि ते लेखन करताना म्हणजे असं कुठेतरी ह्या संस्थेचा संबंध आलता, म्हणून संभाजी ब्रिगेड आणि छत्रपतीच्या समर्थकांनी हे फोडलं होतं, भांडारकर इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं काय म्हणजे प्राच्य विद्या मंडळी. तुम्ही सर्च जर केलं ना गुगलवर आता, भांडारकर इन्स्टिट्यूट तुमच्या लक्षात येईल. अर्ली डेक्कन ऑफ वैष्णविझम, त्याच्यानंतर शैविझम. वैष्णविझम मतलब काय? विष्णूची पूजा. शैविझम म्हणजे काय? शंकराची पूजा. हिस्ट्री ऑफ इंडिया, हे सगळं लक्षात ठेवा. एक तर लक्षात ठेवा की शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, थोडक्यामध्ये त्यांनी धार्मिक गोष्टींमध्ये पण लिखाण केले, प्राचीन प्राचीन गोष्टींमध्ये पण त्यांचं लिखाण आहे, आणि इतिहासामध्ये पण आहे. म्हणून हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांच्या लिखाणामध्ये त्यांनी कुठं ना कुठं जातीभेदाचा विरोध केला होता. स्त्रियांच्या बद्दलचे काय काय म्हणजे हे आहेत अत्याचार करणारे नियम, याच्याबद्दल पण त्यांनी काय केलं होतं, बऱ्यापैकी लिखाण केलं, काम केलं होतं, एवढंच लक्षात ठेवा. हा माणूस महत्वाचा आहे. बेहरामजी मलवारी, बरं काय क्वेश्चन येतो. कोण येते? बेह रामजी मल बारी. सगळ्यात महत्वाचं, बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक.
आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना एक महत्वाचे स्थान आहे. याचं कारण एकच आहे, बालविवाह आणि काय तर विधवांचा पुनर्विवाह, याच्यासाठी त्यांना जास्त मानाचं स्थान आहे. काय केलं त्यांनी आपण बघू थोडक्यामध्ये. कुठल्या कुटुंबात झाला जन्म? पारशी. मलबारी म्हणजे आपल्यात काही मलबारी नावाचा माणूस नसतो, पारशी होते. बालविवाहाच्या प्रति त्यांचा विरोध होता. 1884 काही टिप्पणी त्यांनी प्रसिद्ध केली होती. आणि समाजातील विधवांचे प्रश्न आणि बालविवाह कशा प्रकारे वाईट आहेत हे त्यांनी समाजासमोर मांडले. विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असावा. विधवाचे पौरोहित्य करणाऱ्यांना वाईट टाकले जात असे. म्हणजे एखाद्या ब्राह्मणाने जर विधवेचा वेळ लावून दिला तर त्या माणसाला सुद्धा पण काय करायचे? वाईट टाकायचे. वाईट टाकणे म्हणजे काय करणे? त्याशी कोणी बोलायचं नाही, नाही त्या प्रकारे. तर अशा प्रकारे काय केलं जाऊन असं त्यांचं मागणं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं संमती वयाचा कायदा. मी जे सांगतो लक्षात ठेवा, की संमती वयाचा कायदा म्हणजेच काय? मुलीचं कमीत कमी वय किती पाहिजे? 13. त्या काळात त्या 13 पण नसायचं त्यावेळेस. 9, 10, 12, 11 वर्षापूर्वी लग्न करून टाकायचं. त्यांचं म्हणणं होतं 13 तरी करा. म्हणजे 1893 मध्ये संमती वयाचा कायद्याचा उल्लेख आलं. त्याला लोकमान्य टिळकांनी विरोध केला होता की नाही. तर त्यावेळेस टिळकांनी संमती वयाला विरोध केला, पण त्यांच्या विरुद्ध ही लोक उभी होती. टिळकांनी का विरोध केला सर पण? टिळक थोडेसे म्हणजे आपण त्याला ते राजकीय दृष्ट्या होते चांगले, पण त्यांचं थोडं त्यांना असं वाटायचं की आमची संस्कृती आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये कधी सुद्धा ह्या लोकांनी काय केला पाहिजे? हस्तक्षेप नाही केला पाहिजे. इंग्रजांनी कोणता कायदा नाही केला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये थोडे ते पुरोगामी नव्हते, प्रतिगामी विचाराचे होते. कशाबद्दल? समाज सुधारणेबद्दल. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर त्यांचे मित्र आणि टिळक यांचं भांडण याच्यामध्ये झालं की त्याला विरोध करायचा असल्या गोष्टी असं का करतोय तू. त्याच्यावर टिळकांचा याला विरोध होता. इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक सुरू केले. नौरोजी यांच्याबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस ऑफ इंडिया कोणी चालू केलं रे पोरांनो? दादा भाई नौरोजी यांनी व्हॉइस ऑफ इंडिया म्हणजे काय, इंडियाचा आवाज चालू केलं. त्याच्यावर ते लिहित होते. इंडियन स्पेक्टेटर, स्पेक्टेटर्स म्हणजे काय तर प्रेक्षक, हे साप्ताहिक कोणी चालू केलं? बेहरामजी मलबारी चालू केलं. ठीक आहे. बालविवाह आणि महिलांवर सक्तीने लादलेले वैधव्य काही टिपणे हे त्यांचे ग्रंथ आहेत. म्हणजे बेहरामजी मलबारी इज फेमस इन द फील्ड ऑफ विमेन एम्पॉवरमेंट. ही ऑलवेज अपोज चाइल्ड मॅरेज. ही ऑलवेज प्रमोटेड व्हॉट वी कॅन से री मॅरेज ऑफ विडो विमेन. म्हणजे विधवा स्त्रियांचा पुन्हा एकदा पुनर्विवाह झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे त्यांचं लक्षात ठेवा. व्हॉइस ऑफ इंडियामध्ये लेखन केलं आणि इंडियन स्पेक्टेकलचं काय होतं? साप्ताहिक होतं. आणि संमती वयाचा जो कायदा होता त्याला बेहरामजी मलबारजींनी काय केलं? समर्थन दिलं. संमती वयाचा कायदा काय होऊ शकता? की 1893 मध्ये एक असा कायदा करण्याचं एक मांडण्यात आला की ज्या मुलीचं वय 13 वर्षापेक्षा कमी असेल त्या मुलीचं लग्न केलं तर तो कायद्याने गुन्हा ठरावा, असं होतं. मग आता 1893 म्हणजे आता ते वय किती झाले? 18. आता आपण काय म्हणतो? वाढवा 21 करा. कारण का इव्हन 18 वर्षी सुद्धा मुली परिपक्व नसतात. म्हणजे त्यांना संसारिक जबाबदारी पेलो तशातला भाग नाही. त्याच्यामुळे आता ते चाललंय 21 करायचं म्हणून, पण अद्याप ते झालेलं नाही. हा, सगळ्यांची कार्य सारखीच असतात तर लक्षात काही ठेवायचं नाही मॅम. लक्षात एवढं ठेवायचं, कुणी काय चालू केलं बस. सगळ्यांचे कार्य सेमच आहेत ना. समाज स्पर्धेवर कोणत्या कामात करणार? जातीभेद आणि स्त्रियांचं शोषण याच्यातच केलंय. मग कुणी काय चालू केलं? कोणते वृत्तपत्र चालू केलं? कुणाचा जन्म कुठे झाला? पहिलं आडनाव काय होतं? कोणती संस्थेची स्थापना केली? एवढं फक्त लक्षात ठेवा. कार्य लक्षात ठेवायचे नाही. ठीक आहे. कारण कार्य सेम राहणार. माझे आवडते कोण? गोपाळ गणेश आगरकर. त्यांचा एक डायलॉग होता पुराणा, इष्ट ते बोलणार, साध्य ते करणार. म्हणजे काय? मला जे चांगलं वाटतं ते मी बोलणार आणि जे शक्य होईल ते करणार. त्यांचं एकच म्हणणं होतं, काय जातीभेद जातपात काय विषय. इवन गोपाळ गणेश आगरकरांनी
त्यांच्या मृत्यूच्या वेळी आज सांगितलं होतं की त्यांनी 10 रुपये जमा करून ठेवले होते, स्वतःच्या धोताला बांधून ठेवले होते, की जेव्हा मी मरेल ना, त्या 10 रुपयात तुम्ही काय करा, माझा अंत्यविधी करा. त्यावेळेस व्हायचं ना, जुन्या काळ्या ना, कधीच्या काळ्या, 1800 म्हणजे 150 वर्षाचा काळ्या. त्यावेळेस म्हणजे असं लोक म्हणतात की 10 रुपयात सगळा किराणा यायचा महिन्याचा. हा, 2 रुपये म्हणजे एवढं ते किंमत होती त्यावेळेस. हा, बरोबर का नाही? पुढे बघा. जन्म कुठं झाला? कराड. आर्थिक परिस्थिती बेताची सगळ्यांची असते, त्यांची पण होते. हम्म. हे मॅट्रिक पास झाले असं लक्षात ठेवायचं नाही. पुढे बघा. म्हणजे ज्यावेळेस मी एमपी चालू केलं ना, मला सगळं महत्वाचं वाटायचं. मी गोपाळ गणेश आगरकरी समाज सुधारक होतेला पण अंडरलाईन करायचो. म्हणजे बऱ्याच मुलांचं निकाल येण्याचं कारण एकच आहे. अनेक गोष्टी आपल्याला कळतच नाही. आता मी तुम्हाला सांगितले असल्या गोष्टी लक्षात ठेवू नका. इथं लक्षात केलं काय ठेवायचं? कराड मधलं कोणतं गाव? टेंबू. ह्याच्यावर प्रश्न येतो, एवढंच लक्षात ठेवा. हे कोण तुम्हाला सांगणार? एक तर तुम्ही चांगला एखादा मार्गदर्शक समजा माझ्यासारखा क्लासवाला असेल, किंवा स्वतः पेपर द्यायचं, स्वतः पेपर देऊन देऊन म्हातारं व्हायचं, मग अनुभव येतो. अजून तिसरा मार्ग आहे पूर्वा, की बाकीचे प्रश्नपत्रिका सोडवायचे पहिल्या झालेल्या, त्यातून पण अंदाज येतो. त्याच्यावर जे सांगितलं तेवढंच करा, बाकीचं डोकं चालू नका, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू नका. की त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती, त्यांनी खूप संघर्ष केला, सगळ्यांनीच केला, त्या काळात कुणाची परिस्थिती चांगली नव्हती. दोन लोक सोडले तर नाना शंकर शेठ आणि दादाबाई नौरोजी श्रीमंत होते, बाकी सगळे गरीबच होते. हे बघा. विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक हे त्यांचे मित्र होते. कोण कोण होते? विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक हे त्यांचे मित्र होते. ठीक आहे. टिळकांच्या वर त्यांनी मोठं काम केलं. इकडे बघा. हाच हाच तो व्यक्ती, अतिशय सुंदर देखणं असं जे व्यक्तिमत्व तुमच्या समोर या ठिकाणी फळ्यावर दिसतंय तुम्हाला, ते म्हणजे कोण आहेत? गोपाळ गणेश आगरकर. कळलं पूर्व? पुढे बघा. कुठे स्थापना केली यांनी? पाहिले का नाही इंग्लिश स्कूल पुण्यातलं? कुणी पाहिले? म्हणजे स्वारगेटला तुम्ही उतरला, पहिली बस पकडली, तर पहिला स्टॉपच तिकडे येतो खाली, इकडे आपल्या इकडे जाताना, म्हणजे आलकाट चौकात जाताना न्यू इंग्लिश स्कूल, त्याच्यानंतर सपा, म्हणजे पहिलं एस पी कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, आणि तिथंच मी एमपीएसचा क्लास केला न्यू इंग्लिश स्कूलच्या पुढं. स्टडी सर्कल 2011-12ची गोष्ट, म्हणजे किती वर्षापूर्वी? 12-13 वर्षापूर्वी. तिथे स्टडी सर्कल नावाचं इन्स्टिट्यूट असायचं पहिलं, तिथे मी क्लास केला होता. तर हे लोकमान्य टिळकांच्या मध्ये त्यांनी कोणते दोन चौथी चालू केले? केसरी आणि मराठा. हे पाठ ठेवायचं. कुणाच्या मदतीने चालू केले? लोकमान्य टिळकांच्या मदतीने चालू केले. ते कोणते चालू केले? ते केसरी आणि मराठा. माळवाडी, हा माळवाडी बस ते पुढे गेले की करेक्ट आहे. माळवाडी बस पकडा, कोथरूड डेपो पकडा, जाता तुम्हाला न्यू इंग्लिश स्कूल लागतं त्या ठिकाणी. नंतर त्यांनी पुणे ते कोणती स्थापना केली पोरांनो? हे पाठ ठेवायचं. टिळकांच्या बरोबर कोणती स्थापना केली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची. या संस्थेच्या वतीने कोणतं कॉलेज स्थापना झाली पुढं? फर्ग्युसन कॉलेज, माहिती आहे ना? आणि त्या कॉलेज. कॉलेजचे काय होते? प्रिन्सिपॉल. प्रिन्सिपॉल म्हणजेच काय? प्राचार्य. निकिता, प्राचार्य म्हणजे काय? प्रिन्सिपॉल. येथे लक्षात. तर हे कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. एफ सी म्हणजे काय? फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. नंतर त्यांनी नोकरी सोडून केसरी सोडलं. केसरी कोणाबरोबर केलं चालू? हा, यांची भांडणं व्हायला लागली. कशावनी? कशावनी? कशावर झाली भांडणं रे? त्यांचं हे काय म्हणतात, धार्मिक विषयी जे मत होतं ते वेगळं होतं. हम्म. आगरकर जे होते ते आधुनिक विचारांचे होते. टिळक होते ते प्रतिगामी होते. त्यांचं फक्त टिळक. सामाजिक ह्याच्यात जमायचं, सॉरी, एक्झॅक्टली. हा, एक्झॅक्टली, टिळकांचं सरकारी म्हणणं विरोधी होतं त्यांच्यात जमायचं, फक्त की ते पहिले विचार आपण जमायचे. राजकीय सुधारणा करू. कशा? राजकीय सुधारणा करू, आणि नंतर आपल्या आपलं प्रॉब्लेम सामाजिक बघू. आगरकर म्हणायचे तसं नाही, पहिलं आपण काय करू? आपल्या समाजातल्या वाईट चाललेली दूर करू, महिलांचे प्रश्न असतील, दलितांचे प्रश्न असतील ते सोडवू, आणि त्याच्यानंतर मग आपण राजकीय संघर्ष करू. या दोघांचं पटायचं नाही. दोघं मित्र होते, दोघांनी मिळून चालू केलं. काय चालू केलं? केसरी आणि मराठा. शेवटी ते सुटले तिथून, आणि त्यांनी स्वतःच काय चालू केलं? काय चालू केलं? सुधारक. सुधारक हे वृत्तपत्र कुणाचं रे पोरांनो? कुणाचं? आगरकरांचं. आगरकर. गोगा आगरकर. गोगा म्हणजे काय? गोपाळ गणेश आगरकर. सुधारक कोणी चालू केलं? त्यांनी. बरोबर. आता बघा. गोपाळ गणेश.
मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत मध्ये होतं? इंग्रजी भाषेमध्ये, बरं का, लक्षात ठेवा. वृत्तपत्र टिळकांनी चालू केले ते, बरं काय. टिळक आणि आगरकर दोघांनी सुद्धा. पण याच्यामध्ये लेखन वेगळे लोक करायचे. म्हणजे मराठा ह्या वृत्तपत्र इंग्रजी होते आणि केसरी काय होतं? मराठा होतं, मराठी होतं. येते का लक्षात? बघा, मराठा ओके. हे मराठी इंग्लिश वृत्तपत्र दोन्ही कोणत्या होतं भाषेत का? निघायचं? इंग्रजी. मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत निघायचं? इंग्लिश लँग्वेजमध्ये. आणि केसरी मराठी भाषेमध्ये. लक्षात ठेवा, मराठा इंग्रजी वृत्तपत्र होतं आणि त्याच्यावर लेखन कोण करायचे? टिळक करायचे. केसरीमध्ये लेखन कोण करायचे? आगरकर करायचे. आणि केसरी सोडून त्यांनी काय केलं? सुधारक हे वृत्तपत्र स्वतः चालू केलं, कारण त्यांना टिळकाशी त्यांचे मतभेद व्हायचे. एक्झॅक्टली बरोबर ते पाहिले मॅम, मराठा इंग्लिश आणि केसरी मराठी. हे पाठ ठेवताल ना? हे दिसतंय का, हो का? लक्षात ठेवा, याच्यात पुढे नसेल लिहिलं तर ते परीक्षेला विचारतात पुढं. पुढे बघा, बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय हो प्रतीक्षा मॅडम? बुद्धी जे सांगल ते ऐकायचं, बुद्धीला पटल ते करायचं, लोकांचं ऐकायचं नाही. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे बुद्धीला प्रमाण मानायचं. म्हणजे बुद्धी प्रामाण्यवादाच्या आधारावर त्यांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला. विचार, व्यवसाय आणि विवाहाचं काय पाहिजे? स्वातंत्र्य, असं त्यांचं मत होतं. व्यक्तिवादाला बुद्धिवाद आणि भौतिकवाद यांची जोड दिली. व्यक्तिवादाला म्हणजेच काय? की मला माझं पर्सनल राईट आहे, मी काही करू शकतो. ह्या काय झाला? माझा व्यक्तिवाद. आणि व्यक्तिवादाला जर बुद्धिवादाची जोड मिळाली तर माणसाची प्रगती होती. कशी प्रगती होते? भौतिकवाद म्हणजे प्रगती होते. आगरकरांनी बालविवाह, जातीभेद, केशवपन, धर्मावर चाललेल्या गैरप्रकारांना विरोध करून सुधारणांचा पुरस्कार केला. यांच्या लेखनात समाजहिताची तळमळ होती. अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता. दांभिकता म्हणजे काय? काय हो दांभिकता म्हणजे? दांभिकता म्हणजे खोटेपणा. म्हणजे एक बोलायचं आणि एक करायचं. म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी भांडायचं आणि घरी जाऊन बायकोला मारायचं. असे लोक काय असतात? दांभिक असतात. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसं चालतो, त्याची पावलं पुजावीत. पण एखादा बोलतोय की स्त्रियांच्या हक्कासाठी लढतोय आणि घरी जाऊन बायकोला मारतोय, हा झाला दांभिकपणा. दांभिकपणा म्हणजे काय? खोटेपणा. जिसके कथनी और करने में अंतर आहे. येते लक्षात? पुढे बघा, कसले हसतात जोरात? हा म्हणजे चेष्टेने मारलं तर भाग वेगळा आहे, बरं का. चेष्टेने मारावं ते मारणं चुकीच, पण केस चेष्टेने, उगाच काठीने मारणं चुकीचं. केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वाचक लेख, वाक्य वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथक्करण पाठ ठेवायचंय. पूर्वा, वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथक्करण याचं लेखन कुणी केलं? कुणी केलं? आगरकरांनी केलं. आगरकर हे ज्येष्ठ समाज सुधारक होते. त्यांचा मृत्यू 1895 मध्ये झाला. आणि त्यांनी आपल्या धोत्राच्या पिचुंडीमध्ये काय ठेवलं होतं? 10 रुपये ठेवले होते. 10-15 रुपये कायसाठी पूर्वा? वडापाव खायला. मग अंत्यविधीसाठी. हा, त्यांच्या अंत्यविधीसाठी लोकांना त्रास नको, बरोबर का नाही? असं म्हणून. आता पुढचे जे व्यक्तिमत्व आहेत ते आहेत आपल्या पंडिता रमाबाई. सगळे समजदार एकदमच घेतोय आपण. पंडिता रमाबाई कर्तबगार, माडजोड अलौकिक होता. जन्म झाला कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ. नाव बघा काय? मंगळूर गंगामूळ पंडिता रमाबाई. यांचं पूर्ण नाव विचारतात बरं का. पूर्ण नाव काय होतं? रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे. काय आडनाव होतं? डोंगरे. म्हणजे पंडिता रमाबाईचं आडनाव काय होतं? तर डोंगरे होतं. काय होतं? पंडिता, सॉरी, रमाबाई. आता पंडिता का म्हणायचे रे? पंडिता म्हणजे काय? रमा, हा, रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. हा, कन्फ्युजन याच्यामध्ये मी सांगणार आहे पुढं. खूप खूप त्यांचा अभ्यास होता, गाड्या अभ्यासक होत्या, संस्कृत हा, भाषा. म्हणजे एखादी व्यक्ती गाढा अभ्यास करायचा त्याला पंडित म्हणतो. अरे वो तो प्रकांड पंडित है. उसी तरह अगर कोई लेडी अगर बहुत होशियार है तो उसको पंडिता बोला जाता था. जसे एखाद्या व्यक्तीला विद्वान म्हणतात. विद्वानचं फिमेल फॉर्म काय झाला? विदुषी. विदूषक नाही. विदुषी म्हणजे काय? विद्वान स्त्री. विदुषी म्हणजे काय? विद्वान स्त्री. ठीक आहे.
अॅनी बेझंट कोण होत्या? विदुषी होत्या, म्हणजे काय, विद्वान स्त्री होत्या, पंडिता थोडक्यामध्ये. पुढे बघा. प्राचीन शास्त्रात चांगले शिक्षण दिले, आई वडील मृत्यू पावले, ठीक आहे, असू द्या. रमाबाई पोरक्या झाल्या. बंधू श्रीनिवास, हे बघा, हे महत्वाचं आहे. हे दोघं भाऊ बहीण आहेत. नाव काय आहे? बंधू श्रीनिवास आणि पंडिता रमाबाई यांनी तीर्थयात्रेत जाण्याचा निर्धार घेतला. भारत भ्रमणानंतर कुठे गेल्या? त्या कुठे दाखल झाल्या? कलकत्त्यात. आणि आणि त्यांनी आपल्या पांडित्याने, म्हणजे आपल्या हुशारीने, लोकांना थक्क केले. मग त्यांना पंडिता रमाबाई, बघा, यांनी कुठले ते दोघ जण? कर्नाटकातले. गेले कुठे फिरत फिरत? कलकत्त्याला. का गेले? तर पोरके झाले होते आणि त्यांना भारत भ्रमण करायचं होतं. कुणाबरोबर गेले ते? भावाबरोबर. भावाचं नाव काय? श्रीनिवास, राईट. आणि त्यांनी लोकांना काय केलं? ज्ञानाच्या आधारे थक्क केलं. आणि लोकांनी त्यांना कोणती पदवी दिली पोरांनो? सरस्वती आणि पंडिता या दोन्ही पदव्या दिल्या. काय नाव दिलं? म्हणजे पंडिता आणि सरस्वती या पदव्या त्यांना कोणी दिल्या होत्या? कोण दिल त्या? लोकांनी दिल त्या, समाजाने दिल त्या, लोकांनी. कलकत्तामध्ये. त्यानंतर त्यांना पंडिता रमाबाई म्हणत होते. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. संसार सुख त्यांना लाभले नाही. बऱ्याच लोकांना लाभत नाही, यांनाही लाभलं नाही. पुण्यात आल्या आणि त्यांनी काय केलं? आर्य समाजाची, आर्य महिला सभेची स्थापना कधी केली? 1882 मध्ये. पाठ ठेवायचं. कधी स्थापना केली? कधी केली स्थापना? 1882. 1882. कशाची स्थापना केली? आर्य महिला समाज. महिला समाज. व्हेरी गुड, खूप इम्पॉर्टंट आहे. आर्य महिला स्थापना कोणी केली? पंडित रमाबाई यांनी केली. आणि स्त्रियांसाठीच काम केलं यांनी. हंटर कमिशन पुढे साक्षर स्त्रियांच्या शिक्षणासाठी आग्रह धरला. हंटर कमिशन आलं तर पुणे ह्याच्यामध्ये 1882 मध्ये. कुठं? इंडियामध्ये. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्त्रीना शिक्षण दिलं पाहिजे. नंतर कुठे गेल्या? इंग्लंडला गेल्या, अमेरिकेला गेल्या. ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावाद्यांनी त्यांनी काय केलं? ख्रिश्चन धर्म स्वीकारला. म्हणजे पंडिता रमाबाई आणि अजून एक व्यक्ती, बाबा पदमजी, आठवते का रे? बाबा पदमजी आठवते का? बाबा पदमजी, यमुना पर्यटन कादंबरी, विद्वांस, आठवते का? काल सांगितलं होतं ना. बाबा पदमजी यमुना पर्यटन कादंबरी लिहिली, ख्रिश्चन धर्म स्वीकारला. कधी झाले प्रतीक्षा मॅम? हे झाले 500 वर्षापूर्वी. आठवते का? काल झाले, काल. कोणताही क्लास, इकडे बघा, कोणताही क्लास फालतू ठरतो जर क्लासमध्ये शिकवलेलं घरी वाचलं नाही तर. येते का लक्षात? तुम्हाला जे शिकवलं जाते त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते, बघून घ्या. आणि देवाच्या दयेने ते तुम्हाला पळून बघता येते ना. स्पीड लावा त्याला, बघा. येतं का लक्षात? पुढे चला. पंडित रमाबाई महत्वाचं आहे. पुढचं बघा. नंतर पुढची संस्था कोणती स्थापन केली? आर्य महिला सभा स्थापना कधी केली? आर्य महिला सभा 1882. आणि शारदा सदन, शारदाची स्थापना कधी केली? 1889. कुठे केली? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये केली. आता शारदा सदन म्हणजे काय? निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रियांच्या राहण्याची सोय केली. 1890 मध्ये या संस्थेचं स्थलांतर कुठे केलं? पुण्याला केलं. मग शारदा सदनची स्थापना कुठं झाली? पुणे का मुंबई? मुंबई. असा प्रश्न आला तुम्ही पुणे लिहिला, गई व्हेस पाणी में. शारदा सदनची स्थापना झाली मुंबईमध्ये. आणि त्याचं नंतर स्थलांतर पुढच्या वर्षी कुठे केलं? पुण्यामध्ये केलं. या संस्थेला नावावर पण आली. त्यात कोण कोण होते? रानडे, न्यायमूर्ती तेलंग, डॉक्टर भांडारकर, थोरवे त्याच्यामध्ये होत्या. नंतर केडगाव. केडगाव कुठे माहितीये? दौंड, तिथं जवळ केडगाव या ठिकाणी त्यांनी काय स्थापना केली? मुक्ती सदन. मग शारदा सदनची जोडी काय लावणार? मुंबई. मुक्ती सदन कुठं? आता आमच्या गावामध्ये एक पोरगी आहे, तिचं नाव केडगाव. मुक्ता आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे मेमाण्याचीच पोरगी, मुक्ता मेमाणे, तिला दिली केडगावला. केडगावला दिली म्हणजे लग्न झालं होतं, केडगावला दिली. मग मुक्ता कुठं राहते? केडगाव. असं लक्षात ठेवा. मुक्ता सदन, मुक्ती सदन. कुणाची मुक्ती केली? पुरुषांची. स्त्रियांची मुक्ती कशातून? दास्यातून. छळणूक होती, बालविवाह, विधवा स्त्रियांचे अत्याचार, या सगळ्या प्रश्नावर तोडगा म्हणजे मुक्ती सदन असेल, शारदा सदन असेल, आर्य महिला समाज असेल. इट मीन्स पंडिता रमाबाई रानडे, she participated in all the activities which were related with women empowerment. येते लक्षात? लक्षात ठेवा.
यात काय काय करायचे ते, सदन म्हणजे आपण सदन म्हणजे गृह, इथं राहायचं, शिक्षण घ्यायचं, निवास घ्यायचा आणि मोफळाची सॉरी जेवणाची मोफत सोय केली. खूप परिश्रम त्यांनी घेतले, सगळेच घेतात, त्यांनी पण घेतले. 1827 हात दिला. हे महत्वाचं आहे, मी आता जे सांगतो ते. थांबा, आपण पेन बदलू. पेन बदलला म्हणजे तुम्हाला कळेल. बायबलचे मराठी भाषांतर केले. कोणता लिहिला? धर्म ग्रंथ त्रिनीती, धर्म श्रीनीती आणि दी हाय कास्ट हिंदू विमेन, ही महत्वाची आहेत. दी हाय कास्ट हिंदू विमेन म्हणजे हिंदू वुमन जे हायकास्टमध्ये, त्यांच्यावर त्यांनी लिहिलं. आणि यांचा मृत्यू झाला 1922 मध्ये. हे जे आता सांगितलं ना तुम्हाला, हे परीक्षेला विचारलं जातं, याच्या आधी विचारलं गेले. बायबलचं भाषांतर त्यांनी का केलं रे? कारण त्यांचा ख्रिश्चन धर्म त्यांनी अभ्यास केला होता, स्वीकारला होता. त्यातली आर्य महिला समाज स्थापना बघायला लागेल. आर्य महिला समाज मला वाटतंय मुंबईत असेल. जस्ट अ सेकंड, मी चेक करतो. आर्य महिला समाज वॉज फाउंडेड वेअर? वेगळंच काहीतरी आलं. आर्य महिला समाज, एक सेवाभावी संस्था, पुणे में केली. आर्य महिला समाज कुठे स्थापन झाली? पुण्यात. शारदा सदन मुंबई, मुक्ती सदन केडगाव. लक्षात ठेवा, हे पाठ ठेवा. केलं. हा, व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? हे पाठ ठेवताल किती दिवस? हा, बस पेपर होईपर्यंत. एकदा परीक्षा पास होईपर्यंत. झाल्यावर कोणी विचारणार नाही. कळलं का पूर्वा? मग काय काय पूर्व म्हणतात, नाही आम्ही मरेपर्यंत. कशाला मरेपर्यंत लक्षात ठेवतो? एकदा पास झाल्यानंतर नो बडी इज गोइंग टू आस्क यू. हे बघ 2 स्टार आहेत, बंदूक बघितली, मी समजलं ना की एकदा पास झाल्यानंतर तुम्ही कसं पास झाला काही मॅटर करत नाही. महादेव गोविंद रानडे, बरोबर आहे, कोणी विचारत नाही. उगवत्या सूर्याला सगळे काय करतात? मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार घालताना बघितलंय का? म्हणून आपल्या चांगल्या दिवसात सगळे लोक आपल्या बरोबर असतात, वाईट दिवस आले की सगळे बदलतात. त्याच्यामुळे आपल्या स्वतःची विश्वास ठेवायचा, लोकांची विश्वास ठेवायचा नाही. सख्या लोकांच्या ओपन विश्वास ठेवायचा नाही बरं का. 2 लोकांची विश्वास फक्त, आई बाप. हे नाहीत तर जग सगळं भामटं, इन्क्लुडिंग बायको, नवरा, पोरं सगळी. हा, हे फॅक्ट आहे. दुनियादारी आहे. आई वडील खरे नाही हे. बरं, सगळ्यांना पटले, सगळ्यांना या ठिकाणी पटलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही जो रिस्पॉन्स दिलाय त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने तुम्हाला आभार व्यक्त करतो. आणि आता आपण महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल आपण पुढे जाऊ, की सार्वजनिक जीवनातील एक अग्रणी व्यक्तिमत्व कोण होते? महादेव गोविंद रानडे. जन्म कुठे झाला? नाशिक मधील निफाड या गावी झाला. कधी झाला? 1842. कुठे झाला? शिक्षण कुठे झालं? कोल्हापुरात. लक्षात ठेवा, रानडेंचा जन्म निफाड, एवढं लक्षात ठेवा. निफाड, रानडे, ड ड ड, लक्षात राहील. निफाड आणि रानडे लक्षात ठेवा. समजलं? कायद्याचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. इंग्रजी व इतिहासाचे प्राध्यापक होते. न्यायाधीश म्हणून पण काम केलं त्यांनी. कुणी? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आता न्यायमूर्ती होते म्हणजे शिक्षक थोडेच असतील का? न्यायमूर्ती म्हणजे न्यायाधीश होते. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संबंध आला होता. हे जे व्यक्तिमत्व दिसतं ना, छोट्या छोट्या मिशन सॉरी मोठ्या मिशनवालं, ते कोण आहेत? कोण आहेत? महादेव रानडे. गोविंद रानडे. रानडे. त्यांना आपण होतो न्यायमूर्ती रानडे. टोपे किती छान आहेत बघा त्यांच्या, सगळ्यांच्या टोप्या. ठीक आहे, बघा पुढे बघा. हे सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते होते. बुद्धिवादी, सदाचार, वाईट गोष्टी त्याग करावा. रानडे कोणाचे गुरु होते रे? टिळकांचे. नाही, रानडे आणि टिळकांचं कधीच पटलं नाही, विषयच नाही त्यांचा. ओके. रानडे होते गोखलेंचे गुरु. गोखले कोणाचे गुरु? महात्मा गांधींचे. महात्मा गांधी कोणाचे गुरु? विनोबा भावेंचे. लक्षात ठेवा, हे दोन वेगळी विचारसरणी आहेत. टिळक आणि रानडे वेगळी विचारसरणी. टिळकांच्या बद्दल तुम्ही लक्षात ठेवा, टिळकांच्या बद्दल म्हणजे मी काय त्यांच्याबद्दल काय आकस वगैरे नाही, जे खरी कंडिशन सांगतो की टिळकांचे विचार प्रतिगामी होते. म्हणजे जातीवाद,
श्री तेव्हा आमचं आम्ही बघू. म्हणजे प्रत्येकामध्ये असे उघडून ते कसे त्यांनी बोलले नाहीत ते. तसे हे आहेत ना लिबरल होते. लिबरल म्हणजे का उदार. उदार म्हणजे उदार म्हणजे लिबरल असं. ठीक आहे. समाज व्यवस्थेतील दोष दूर झाल्याशिवाय मूल्याचा विकास होणार नाही असं त्यांना वाटायचं. अर्थकारण, राजकारण, धर्म असून एकमेकाला पुरावा म्हणजे जातीयता, उच्चनीत सगळं सगळ्यांना आता माहिती आहे. तुम्ही पाठ झाले, तुम्ही काय लक्ष देऊ नका. उन्नती झाली पाहिजे, न्याय समता बंधू पावायला पाहिजे असा आग्रह होता. हे महत्वाचं आहे. सहकाऱ्यांच्या मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना स्थापना कोणी केली? रानडे. आता त्याच्यात तुम्ही म्हणतात की प्रार्थना समाज याच्या आधी पण बरेच लोक आलेत, कारण बरेच लोक होते त्याच्यात. एक माणूस नव्हता, बरेच लोक त्यात इन्व्हॉल्व होते, मोठे मोठे प्रार्थना समाजामध्ये. ठीक आहे. आणि प्रार्थना समाज काय होता? तोच समाजा सुधारण्याच्या बद्दल ते काम करायचे. काय म्हटलं बघा, विधवा समर्थन केले. मुंबईत त्यांनी एक विधवा विवाह घडून आहे, महत्वाचं आहे. म्हणजे रानडे यांनी मुंबईमध्ये एक विधवा विवाह घडून आणलेला होता. हे महत्वाचं बघा. याला मी ना पोरांनो एक अतिशय सुंदर पेनाने या ठिकाणी मी त्याला अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणजे सनदशीर राजकारणाचा त्यांनी पाया घातला. सनदशीर राजकारण म्हणजे काय माहिती का प्रतीक्षा मॅम? की जर मला माझं एखादं काम करायचं ना, मी अर्ज लिहिणार, कृपया कळावे सचिन मेमाने यांचं काम करावे, अर्ज लिहून टाकायचा. पण नाही केली परत दुसरा अर्ज द्यायचा, परत तिसरा अर्ज द्यायचा, करावे असं नमस्कार करायचा. अशा प्रकारे सनदशीर मार्ग. टिळक वेगळे होते. ते म्हणे, अरे यांना काय विनंती करायची, माझा देश आहे, आपला देश आहे, हे भामटे बाहेरून आले, त्यांना विनंती का करायची, यांना हाकलून काढा असं कोण म्हणायचे? टिळक म्हणायचे. हे वेगळ्या विचारण्याचे. मग टिळक हे जहाल मतवादी होते, रानडे हे मावळ मतवादी होते, लक्षात ठेवा. हा, महात्मा गांधी प्रथम समाज गिरगाव मुंबई. ठीक आहे. मुंबईमध्ये स्थापना झाली बघा. रानडे यांचा मृत्यू कधी झाला? 1901 मध्ये झाला. ठीक आहे. लक्षात ठेवताल? महादेव गोविंद रानडे. लिहायचंय का काय? हे नका लिहू बरं का. मृत्यू कधी झाला चुकून पण लिहायचं नाही. जन्म कधी झाला नका लिहू. जन्म कुठं झाला लक्षात ठेवा. कोणतं वर्तुळ स्थापन केलं लिहा. कोणती संस्था स्थापन केली लक्षात ठेवा. कुणाबरोबर भांडण झालं लक्षात ठेवा. कुणाबरोबर जुळलं लक्षात ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवायच्या परीक्षेला येतात. नाही विचारत, हे नाही विचारत, कधीच विचारत नाहीत. हा, एक्झॅक्टली. जन्म मृत्यू येत नाहीत बघा. दीपाली मॅम म्हणल्या म्हणल्या नाहीच ना 100%. पुढे काय बघा, वस्ताद. वस्ताद म्हणजे काय रे? जे नाही. पैलवानांना ट्रेनिंग देतात ते असतात. हा, पहिलवान ट्रेनिंग ते वस्ताद असतात. मग लहुजी साळवे यांचा जन्म 1800 मध्ये पुणे येथे झाला. पेशव्यांच्या शिकारखान्यात नोकरीस होते. शनिवार वाड्यांनी इंग्रजांचा बघा लक्षात ठेवा. यांचा जन्म कुठे झाला? पुणे येथे झाला. थोडं लक्षात ठेवा. झालं की मला सांगा, मी पुढे जातो, वर घेतो मग. हे पुस्तक झालं ना पोरांनो आपलं, मोठं काम होईल बघा. होऊन जाईल. याच्यात याच्यात अजून 2 8-10 आठवडे लागतील ना सर पुस्तकाला? काय म्हटलं मॅडम? 2 आठवडे लागतील ना अजून हा, आपल्याला? नाही नाही एवढे नाही लागणार. बाकीचा इथून पुढचा जो पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत आपल्याला जास्त काही डिटेलमध्ये घ्यायची गरज नाही. आपण ओके. 1849 पर्यंत जाणार आहे. त्याच्यामध्ये 1947 नंतरचं पण दिलेलं आहे. हम्म. हम्म, लिहा. हा, नाही येत दीपाली मॅडम, जन्म मृत्यू येत नाही परीक्षेमध्ये. कशी पासून बघितलं का? कशी बघितलं? दाढी बिडी, बिडी नाही दाढी फक्त. वस्ताद लहुजी साळवे. कशी पर्सनॅलिटी? बुक्की टेंगुळ आहे का नाही? म्हणजे स्ट्रॉंग. कुणा डायलॉग आहे रे बुक्की टेंगुळ? सूरज चव्हाण ना. हा हा. म्हणजे युनियन जॅक फडकावला. कोणाचा रे? युनियन जॅक कोणाचा होता? इंग्रजांचा पुण्यात इंग्रजांचा आहे. फडकवला. म्हणजे पुण्यातील शनिवार वाड्यावर इंग्रजांनी भगवा झेंडा उतरवून युनियन जॅक फडकावला. शनिवार वाड्यावर कुणाचं राज्य? म्हणजे मराठ्यांचं राज्य होतं. या प्रकारे लहुजी म्हणा यांच्यामध्ये याच्यावर काय झालं, लहुजी
साळवे खूप त्यांना चीड निर्माण झाली. आपल्या घराजवळ त्यांनी तालीम बांधून काढली आणि बलोपासनेवर शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले. कुणाला? तरुणांना. ह्या इंग्रजांना फटकायचं धरून, निवा तापटायचे धरून, समजलं म्हणजे थोडक्यामध्ये की अशा प्रकारे शस्त्र. आणि यांच्या तालमीमध्ये कोण होतं माहितीये का? हा, महात्मा सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा पण फुले खूप मदत सुरुवातीला केली. जहालमतवादी होते. त्यांना वाटायचे काय हे प्रकार हा, इंग्रजांच्या विरुद्ध त्यांच्यावर पण राग होता. पण जसं जसं त्यांना कळलं की आपल्या देशामध्ये इंग्रज छळतात तो भाग वेगळा, जातीवाद, स्त्रियांचे जे हाल, म्हणून त्यांनी काय केलं, आपला फोकस शिफ्ट केला. म्हणजे ज्योतिबा फुले सुद्धा काय होते, लहुजींचे शिष्य होते. विचारवंत, राष्ट्रप्रेमी तरुण घडवणे या त्यांचं हे मेन काम होतं. येस, येस मॅम, करेक्ट. डिक्कनच्या मुलाला नाव आहे, करेक्ट आहे मॅम. आणि सावित्रीबाई फुलेंना पण त्यांनी खूप मदत केली, पण खरे आहे. पुढे पाहू आपण. संपलं, अशा प्रकारे संपलेलं आहे. आता महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळ संपली. आता कोणती सुधारणा चालली? धार्मिक. मग धार्मिक सुधारणा काय साम्य, काय फरक आहे हो? धार्मिक सुधारणा म्हणजे काय? आपल्या समाजामध्ये ज्या वाईट प्रथा आहे त्याच्यात सुधारणा करणे म्हणजे सामाजिक सुधारणा. आणि धर्मामध्ये जर काही गोंधळ आहे तर त्याच्या सुधारणा करणे म्हणजे धार्मिक सुधारणा. राईट का नाही? म्हणजे महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणाच्या चळवळी. शुभम, कॉल करू तू थोड्या वेळाने, लेक्चर सॉल्व. हा, येस. धार्मिक सुधारणेच्या चळवळी कोणत्या कोणत्या ते बघा. बघा, आपल्या, तुम्हाला एक सांगतो बरं का, आपल्या आपल्या माणसाला आपण कधी वाईट म्हणायचं नसतं. माहिती साधा नियम आहे की आपलं पोरग किती चुकू द्या तरी आपलं पोरग चुकलंय कधी मान्य करायचं नसतं, असं लोकांचं म्हणणं असतं. पण माझं असं म्हणणं आहे की ते लोकांचं बरोबर असतं. की बऱ्याच वेळा आपल्या मुलांच्या चुका असतात, पण आपण जर आपल्या मुलांच्या चुकीचं म्हणलं ना, ते अजून त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आणि तो न्यूनगंड निर्माण झाला की त्याचे ते अजून ते जास्त प्रॉब्लेम होत जातात इन फ्युचर सुद्धा. मॅम बोला ना. समजलं? तर याच्यामध्ये मग थोडक्यामध्ये काय, समजा आपल्या धर्माला कोणी नाव ठेवतंय की तुमच्या हिंदू धर्मामध्ये एवढे देव येतं, तुम्ही बकरं कापता, कोंबडं कापता, लिंबू बांधताय, मिरच्या बांधताय, असं कुठं असतं वे? आणि आपण म्हणलं हा बरोबर आहे. आता ठीक आहे, ते चुकीचं म्हटलंच पाहिजे बरं का. पण कधी कधी आपण चुकीच्याला म्हणलं, बाकी अजून तू बोलायला सुरुवात करतो, तुम्ही असेच आहेत तसेच आहेत. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत ना, यांचं असं म्हणतो धार्मिक सुधारणा करण्यावाल्यांचं की आपला धर्म चांगला आहे, देवावर श्रद्धा पाहिजे, पण देवाला बकर कापलं पाहिजे असं कुठे लिहिलंय? म्हणजे खंडोबा नावाचा देव माहितीये तुम्हाला? जेजुरीचा खंडोबा माहितीये ना? तर त्या खंडोबाला लग्न झाल्यानंतर नवरा बायको जातात डूक आपटायला. म्हणजे आलोय आम्ही, इथून पुढं आमच्या आयुष्याची सुरुवात होते, तुझा आशीर्वाद असू दे. तर त्याच्यामध्ये खंडोबाचा जागरणाने गोंधळ घातला जातो आणि ते बकर कापतात मोठं. आणि ते बकराचं काय ठेवतात माहिती की देवाला? मुनगुट आणि पायचे तुकडे. तुकडे ठेवतात, ते पायाचे हाड नख असतात का ते देवाला वाहतात. मला सांगा कोणता देव खुश होईल हो? मी खंडोबा खातो का? खंडोबा म्हणणार का मला द्या? थोडक्यामध्ये प्रथा परंपरा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं. हा, येस, ऍग्री करतायत ते. त्यांना सगळं पटलंय बरं का. म्हणजे लग्न झाल्यानंतर मी पण गेलतो, बकरं मी काय कापलं नाही. पण आता लोक म्हणतात घरचे की जागरण गोंधळ घाला, तुम्ही कधी कधी भांडता मग घालायचा. थोडक्यामध्ये काय थोडक्यामध्ये काय, गोंधळ, जागरण घालायचं, बकरं कापायचं आणि बकरं स्वतः खायचं ओढू ओढू. आणि देवाला काय ठेवायचं? मुंडकं ठेवायचं आणि पायाच्या नख्या. कोण खातं का? मग देव तरी खाईल का? मग देव नाराज होईल का खुश होईल? नाराज होईल, पण लोक करतात. थोडक्यामध्ये काय, या आपल्या धर्मातल्या वाईट चुकीच्या सवयी ज्या आहेत ना, त्यांच्यावर पायबंद घालणे. म्हणजे मांडर देवी या ठिकाणी 2003 ची 4 ची गोष्ट सांगतो तुम्हाला. ऐकले असेल तुम्ही, तुम्ही लहान नसताल पण त्याच मला वाटतंय, होता का 4-5 ला? होते सर, माझे पप्पा होते त्यावेळेस, ते हा, पोट खाल्लंच माघारी एक्झॅक्टली. तर आले. त्यावेळेस मांढरदेवीच्या गडावर रात्री आहे ना, शॉर्ट सर्किट झालं, गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला आणि 200 का काहीतरी लोक वारले होते, मग मेले होते. आय एम नॉट शुअर. का माहितीये का? मांढरदेवीच्या गडावर आहे ना, तुम्ही जर कधी पण जा तिथे ना,
काळ्या बाहुल्या, लिंबू, त्या बाहुल्याला टाचण्या टोचल्या असतात, करणी धरणीचा प्रकार, कोंबडं बकरं कापायचं, तिथं पाणी ओतायचं. त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट एवढी लोक मेले. देवीच्या दारात असं का होतं हो? देवीला रागीत असेल ना. अरे मी सांगते का तुम्हाला असं करायला? अशी करणे म्हणजे निष्पाप लोक गेले तो भाग वेगळा. म्हणजे थोडक्यात धर्मामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना बाजूला काढणं म्हणजे काय करणे? धार्मिक सुधारणा करणे. बरोबर का नाही? बघा बघा, म्हणजे याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन लोक काय करायचे? आपल्या लोकांना, आपल्या देवांना वाईट वाईट बोलायचे. या मिशनऱ्यांनी काय केलं? धर्मप्रचार करणाऱ्या स्वामींना ते काय म्हणायचे? मिशनरी. म्हणजे धर्म प्रसार. वी आर ऑन मिशन टू spread our religion, that is Christianity in India. So in order to do that, what they used to do, they used to show that how you Hindus are barbaric people, how you are uncivilized people. तुम्ही कसे अनसिव्हिलाइज्ड आहात, आम्ही कसे वागळे, आम्ही कसे एकच देवाला मानतो, तुमचे किती देव आहेत. बरोबर का नाही? आमच्या एक समाजाच्या प्रत्येकाच्या देवाचा एक देव वेगळा असतो. प्रत्येकाचा टेबल वेगळा असतो. सांजोबा, खंडोबा, मुसोबा वेगळे दर देव आहेत, पण ते आपल्या धर्माचं एक काय म्हणतात आपण, सौंदर्य आहे. असं आपण प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला प्रिय असतो. तर याच्यामध्ये सुधारणा करायची गरज होते. थोडक्यात मिशनरांनी गरिबांच्या मुलांच्या शाळा सुरू केल्या, दीनदुबळ्यांच्या आरोग्य सेवा पुरवल्या, मोफत औषध केलं. मिशनरी काय केलं? मिशनरी म्हणजे काय? ख्रिस्ती लोक काय करायचे? फुकट दवाखाना, फुकट शाळा, फुकट खायला, पण एकच कंडिशन काय? आमच्याकडे या, आमचा धर्म स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा. आणि जे लोक गरीब आहेत, आता आपल्या भारतात विचार त्यावेळी जर करायचं म्हटलं तर शिक्षण नाही, बेरोजगारी आहे, दुष्काळ आहे, दारिद्र्य आहे, रोगराई आहे, स्त्री शिक्षण नाही, बरेच लोक काय करायचे? कन्वर्ट व्हायचे. आणि ते कन्वर्ट होताना पाहून या लोकांना वाईट वाटायचं. म्हणून या लोकांनी काय केलं? आपल्या धर्मामधल्या चुकीच्या गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न केला. आणि 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 पहिली सभा, पहिला प्रयत्न झाला तो म्हणजे प्रार्थना समाज. ब्राह्मो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचंद्र सेंगे मुंबईत. आता ब्राह्मो समाज आहे ना, कुणी स्थापन केला? राजा राम मोहन राय. कुठे केला? बंगालमध्ये. राजा राम मोहन रायने पश्चिम बंगालमध्ये केला बरं का, कलकत्त्यामध्ये. तर प्रार्थना समाज त्यांनी भेटला, अरे हा तिकडे आहे ना ब्राह्मो समाज, तो पण काय करायचा? सतीप्रथा बंद करा, केशोपन बंद करा, जातीभेद बंद करा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं द्या. अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रात काहीतरी असावं म्हणून ब्राह्मो समाजाचे प्रभावी नेते केशवचंद्र सेन हे ज्यावेळेस भारतामध्ये मुंबईत आले, त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले आणि यातून धर्मसुधारकांना प्रेरणा मिळाली. नावं लक्षात ठेवा. कोण कोण आहेत? तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन. ऐकले का शब्द? शतपत्रे ऐकले का? यांनी 1867 मध्ये मुंबई येथे, हा प्रश्न एमपीएससीला पूर्व किती विचारला माहिती का आतापर्यंत? लई वेळा विचारलाय, बऱ्याच वेळा विचारलाय. तर पाठ ठेवायचं. यांनी मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. कुणी कुणी केली? आता एक लक्षात ठेवायचं. प्रार्थना आत्मा, आत्मा, आत्मा राम तरखडकर. मग हा बघा, बोला. सर मगाशी आपण ते महादेव गोविंद रानडे बघितले ना, त्यांनी केली ना समाजाची स्थापना, ते नाही, ते लिहिलंय. त्याचं पार्ट होते बघा ना. या समाज नाही नाही, ऐका. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले प्रार्थना समाजामध्ये अनेक लोक होते. याच्यामध्ये बघा कोण कोण होते? रानडे होते, भांडारकर होते, राईट. ही सगळी लोक जोडलेली होती. हम्म. पण खरी स्थापना कोणी केली माहिती का? आत्माराम पांडुरंग यांनी केली. खरी स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग. त्याच्यानंतर पांडुरंग, पांडुरंग लक्षात ठेवा. प्रार्थना पांडुरंग, पांडुरंग. बघा, प्रार्थना कोणाची? पांडुरंगाची. दोन पांडुरंग लक्षात, पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग. आणि मोडक, मोडक लक्षात ठेवा. हे तीन नावं लक्षात ठेवा. दिस थ्री पीपल वर इन्वॉल्ड इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रार्थना समाज इन मुंबई. दॅट वॉज इन 1867, राईट. याच्यामध्ये अजून एक महत्वाचे पुराण, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका, हे पाठ करा, गोल करा, चौकून करा, आयत काढा, चंद्र, सूर्य, उंदीर, माकड काही काढा, पण लक्षात ठेवा प्रार्थना समाजामार्फत काय होते? सुबोध पत्रिका सुरू केली त्यांनी. सुबोध पत्रिका कोणत्या समाजामार्फत होते? पूर्व प्रार्थना समाज. डिस्टर्बन्स नाही ना? लक्ष आहे ना? सुबोध पत्रिका, त्यातून त्यांनी प्रार्थना समाजात तत्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईतील गिरगाव या भागात या समाजाने स्वतःची इमारत बांधली. कोणत्या भागात? गिरगाव. गिरगावला चपोटे गेल तर मुंबईला कधी कोणी? मुंबई पाहिली पूर्व? नाही पाहिली मुंबई तुम्ही?
जायचं इथून एसटी पकडायची, जायचं मुंबईला, जायचं मी इथे घेऊन त्याला काय, मुंबई जाऊन बघा. राईट. मुंबईतील गिरगाव या विभागात समाजाने काय केली, स्वतःची इमारत बांधली. कुठल्या भागात? गिरगाव. गिरगाव लक्षात ठेवताल. क्लिअर? क्लिअर. लिहून झालं? अश्विनी मॅम क्लिअर? हो सर. आदिती मॅम, पूजा मॅम डन? सर म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ह्या तिघांचं नाव यायला पाहिजे का? हा, पण त्यातलं महत्वाचं नाव एकच, आत्माराम पांडुरंग. काय नाव लक्षात ठेवायचं? आत्माराम पांडुरंग. हा. लिहून झालं का? तत्वे कोणती कोणती आहेत बघा. पूर्वा, कोणते कोणते तत्व आहेत बघा. पहिलं तत्व काय आहे? परमेश्वर एक आहे, विश्वाचा निर्माता आहे, म्हणजे बहु देवत्व ज्याला आपण म्हणतो तसं नाही. देव काय? एकच आहे. तो निराकार आहे. निराकार म्हणजे काय? त्याला कोणताही आकार नाही. म्हणजे तो तुम्ही म्हणतो अरे हा तो देव, त्याचा आकार असा, तसं नाही. निराकार आहे, पण एक शक्ती आहे, त्याचं म्हणतो. तो सर्व शक्तिमान आहे, दयाळू आहे, पवित्र आहे, सत्य, सदाचार आणि भक्ती त्याचे उपासनेचे मार्ग आहेत. भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र आध्यात्मिक उन्नती होते. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही, हे लक्षात ठेवा बरं का. प्रार्थना समाज त्यांचं सांगत होतं, म्हणजे खालील विधानांचा विचार करा. प्रार्थना समाजाला मूर्तीपूजा मान्य होती, चूक का बरोबर? चूक. मूर्तीपूजा मान्य नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं ना की परमेश्वर कसा आहे? निराकार आहे, आकारच नाही. मूर्तीला काय असतो? आकार असतो. मग परमेश्वर काय झाला? निराकार झाला. मग प्रार्थना समाज हा मूर्तीविरोधी, पूजाविरोधी होता. परमेश्वर अवतार घेत नाही, परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही. म्हणजे इन शॉर्ट त्यांचं असं म्हणणं होते, रामायण महाभारत जे काय आहे ना सगळ्या या गोष्टी काय खऱ्या नाहीत. आपण सगळी काय आहेत? परमेश्वराची लेकरे आहोत. सर्वांनी एकमेकाशी कसं वागावं? बंधुभावाने वागावं, अशी तत्व होते त्यांची. कसे भारी आहेत ना? ठीक आहे, हे लक्षात ठेवा, काही लिहायची गरज नाही. पुढे बघा. प्रार्थना समाजाचे कार्य काय होतं? प्रार्थना समाजाचे कार्य बघा. तेच, सगळी कामं सेम राहणार. तुम्हाला माहिती आहे ना, पण सांगायची गरज आहे का? काय बघा. अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्वसन, स्त्री शिक्षण, बालविवाह, केशवपन, भरीव कार्य, परत नामदोषी यांनी मदत. हा, हे महत्वाचं आहे बघा. म्हणजे नामदोषी यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? कोणती होती? सोशल सर्व्हिस लीग. 1905 साली काहीतरी स्थापना केली, आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही आहे, पण सोशल सर्व्हिस लीग ही स्थापना निर्माण केली. आणि देश सेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी भारतीय सेवक समाजाची स्थापना केली. नामदार गोखले यांनी, बरं काही लक्षात ठेवा. हे दोन नावं लक्षात ठेवा, हे दोन कन्फ्यूज करणार तुम्हाला. भारतीय सेवक समाज कुणी? गोखले. भारतीय सेवक समाज स्थापना कुणी कुणी केली? नामदार गोखले यांनी केली. तर नामदोष यांनी सोशल सर्व्हिस लीग. जोशीचा श, सोशलचा श, कळलं का? त्याच्या हे सगळे लोक आहेत ना, मी तुम्हाला नाव सांगतोय ना, दे ऑल वर रिलेटेड विथ प्रार्थना समाज. पुढचा व्यक्ती आहे विठ्ठल रामजी शिंदे. यांनी काय स्थापना केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन. हे सगळे प्रार्थना समाजाचे लोक आहेत बरं का. डिप्रेस्ड म्हणजेच काय? ज्यांना दाबलं गेले, ज्यांच्या अत्याचार, डिप्रेशन आपण ऑपरेशन म्हणतो. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे. पाठ ठेवायचे, पाठ ठेवायचे, जे मी पाठ. याच्यावर आतापर्यंत एमपीएससी ने कमीत कमी 50 प्रश्न विचारले. किती? सगळे प्रश्न जर काढले तुम्ही तर याच्यावर 50 प्रश्न आता पण आले असतील. की नामदोषीची कोणी स्थापना केली? सोशल सर्व्हिस लीग. भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? गोखलेंनी केली. डिप्रेस क्लासेस मिशन कोणी स्थापना केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. राईट. प्रार्थना समाजाने पंढरपूर या ठिकाणी अनाथ बालकाश्रम सुरू केलं. बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारून गेलेला आहे, परत येतो. कुठे चालू केलं होता? पंढरपूर. काय आहे पंढरपूरला? पांडुरंगाचं मंदिर आहे ना. पण इथं काय केलं? अनाथ बाळ स्थापना केली.
मुंबईत राहत आर्य महिला समाज. कोण होतं आठवतं का आर्य महिला समाज कोणी स्थापन केली ती? पंडित रमाबाई. हा, पंडिता रमाबाई. कधी झालतं? आत्ताच झालतं 500 वर्षापूर्वी. आत्ताच झालतं, 8 दिवसापूर्वी पंडित रमाबाई. आठवते ना? आर्य महिला समाज ही काय जी शाखा होती त्याच्यामध्ये सुद्धा पंडित रमाबाई कोणत्या समाजाशी जोडल्या गेल्या होत्या? प्रार्थना समाजाशी जोडल्या गेलेल्या होत्या. इथे लक्षात. पुढे बघा, हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ बघा, हे नेते बुद्धिजीवी विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही. त्याच्यामुळे हा समाज काय झाला? हा समाज म्हणजे ही संस्था संपली का? उदाहरणार्थ बघा, एखादा शिक्षक आपण पाहतो की तुम्ही कधी युट्यूबवर काही शिक्षक पाहतात ना, पोरांना शिवाय देतात, पाहिले का तुम्ही? हॅलो, हॅलो, बोला. समजलं? काय समजलं? बुद्धिवादी विचारवंत होते, कळलं का? प्रतीक्षा मॅम, पुढे बघा. आर्य समाज. सांगा, मला सांगा, साधा प्रश्न उत्तर द्या. पूर्वा, प्रार्थना सभा स्थापना कोणी केली? मी नाही केली म्हणा, मला नाही माहिती. कुणी केली? आठवते आत्माराम का? पांडे. प्रार्थना समाज. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर, आबाजी मोडक. तीन नावं लक्षात ठेवायची, पाठ ठेवायची. असं जोपर्यंत ठेवून ना, नाव सांग, पटपट सांगता आली पाहिजेत. खूप महत्वाचं आहे. समज. चला पुढे पुढे जरा. पुढचं आहे की आर्य समाज. आर्य समाज म्हणजेच काय? आर्य समाज म्हणजे आर्य समाज कोणी स्थापन केला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केला. राईट. जन्म कधी चालू झाला त्यांचा? 1800 गुजरातमध्ये मोरवी या ठिकाणी, टंकारा येथे. कंटारा नाही, कंटारा काय, कंटारा मूवी होती ना. टंकारा, गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला. मूळ नाव त्यांचं बऱ्याच विचारतात, मूळ शंकर करनदास करसनदास तिवारी. मूळ शंकर तिवारी लक्षात ठेवा. नाव काय ठेवतं लक्षात? मूळ शंकर तिवारी नाव कोणाचं होतं? कोणाचं होतं? स्वामी दयानंद सरस्वती मूळशंकर तिवारी हे त्यांचं नाव होतं. इथे लक्षात. मूळ शंकर तिवारी लक्षात राहील. स्वामी दयानंद सरस्वती यांचं नाव होतं. यांचा जन्म कुणाला? गुजरातमध्ये झाला. आर्य समाज. आता आर्य समाज काय होता? ही सगळी कुठे ना कुठे या सगळ्यांना प्रेरणा कोणी दिली होती? ब्राह्मो समाजाने दिली होती बरं का. आर्य स्थापना कधी झाली? कधी झाली? 1845 मध्ये झाली. नाही हो, त्यांनी घराचा त्याग केला. 1845 त्यांनी घराचा त्याग केला आणि 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाज स्थापना झाली. कधी? 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाज स्थापना झाली. मग प्रार्थना समाज स्थापना कुठे झाली? मुंबईलाच. आठवते का? मुंबईच्या गिरगाव. गिरगाव. ही पण कुठे झाली? मुंबईलाच. आर्य समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली तरी, म्हणजे जरी स्थापना महाराष्ट्रात झाली तरी उत्तर भारतात या समाजाचे कार्य खूप मोठे आहे. समाजातील कार्यकर्त्यांनी स्वामींना पुण्यात बोलवले. त्याचे बघा, मूर्तीपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचे अध्ययन करण्यास सर्वांना अधिकार आहे, हे सर्वांना पटवून दिले. हे महत्वाचं आहे. मात्र पुण्यातील सनातन्यांना स्वामीचे विचार मान्य होते. त्यांनी स्वामींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामींनी महाराष्ट्राबाहेर जाऊन लाहोर येथे आर्य समाज शाखा सुरू केली. कुठं? लाहोर. लाहोर कुठे? पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये. आता पाकिस्तानमध्ये, पहिले ते पंजाबमध्ये होतं. म्हणजे भारताची फाळणी झाल्यानंतर लाहोर तिकडे गेलं आणि अमृतसर आपल्याकडे. पंजाबचे दोन भाग झाले. एक पंजाब तिकडे गेला, त्याचं नाव काय? त्यातलं शहर कोणतं? लाहोर होतं. आणि एक आपल्याकडे राहिलं, त्याचं नाव काय? अमृतसर. म्हणजे आपल्या मराठी लोकांनी स्वामींना त्रास दिला. काय दिला?
त्रास नाही, त्रास. हा, मग ते काय केले, निघून गेले. कुठे गेले? उत्तर भारतामध्ये. कुठे गेले? पंजाबमध्ये. कुठं स्थापना केली त्यांनी? लाहोरमध्ये. आर्य समाज स्थापना, नवीन शाखा चालू केली. पण आर्य समाज स्थापना कुठे झाली? मुंबईमध्ये झाली. पण इथं लोकांनी त्यांना काय दिला? त्रास दिला, म्हणून ते तिकडे गेले. हा, त्रास नाही, त्रास. समजलं? आवाज कट होतोय. आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय? येस, हॅलो, एम आय ऑडिबल? लेट मी हो चेक. सर, येतोय. आता गेला सर आवाज, आता नाही काहीच नाही येत नाही, मी नाहीये. बोलत नाही, थांबा. मी बोलत नाही. थांबा थांबा. अश्विनी मॅडम भारी आहेत. अहो मी बोललोच नाही मॅम, थांबा. हे बघा, ही जी व्यक्तिमत्व दिसते ना, अतिशय गोंडस असं, काय नाव आहे त्यांचं? स्वामी दयानंद सरस्वती. त्यांचा पोशाख पण बघा, हिंदुत्ववादी आहे सगळा. स्वामी दयानंद सरस्वती म्हणजे असं कुणाचा पोशाख आहे असं आठवतोय अजून एक असे व्यक्तिमत्व? विवेकानंद. स्वामी विवेकानंद. व्हेरी गुड. म्हणजे तत्व काय होते? परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप, तो अनादी अनंत आहे. परमेश्वर म्हणजे थोडक्यामध्ये या प्रत्येक समाजाचं एकच म्हणणं होतं की तुम्ही ना हे आपल्या धर्मामध्ये काय फालतूगिरी चालते ना, ती बंद करा. काय आहे? बघा, वेद हे ज्ञानाचे भांडार आहात. ईश्वर हे महत्वाचं बघा. याच्यावर प्रश्न आलता मागच्या एमपीएससीला. याला बघा, वेद हे ईश्वर प्रणीत आहेत असं कुणाचं म्हणणं होतं? आर्य समाजाचं म्हणणं होतं. एकीकडे ते काय म्हणायचे? देव निराकार आहे, देवाची पुस्तक विस्तक काय नाही. कोण म्हणायचं? प्रधान समाज म्हणायचं. यांचं म्हणणं काय होतं? वेद हे कोणी निर्माण केलेत? ईश्वराने निर्माण केलेत. कोणी निर्माण केलेत? ईश्वराने निर्माण केलेत. आणि वेद हे ईश्वर निर्मित असून आपण त्यांचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता. एकच मिनिट पोरांनो, हे समजलं? अजून कोणते कोणते विचार वाचून घ्या पटपट. सेम सापडतील. काय बदल सापडत तुम्हाला बघा. 5 6 7 8 9 वाचून घ्या. रीड इट फास्ट. हॅलो, आले का तुम्ही? हा, चला वाचून घ्या पुढचं. काय म्हटलंय? वाचा. हा, थोडं नेटवर्क इश्यू यायला लागलाय, असू द्या. समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक भेद बाजूला ठेवून एक प्रयत्न करावेत वगैरे अशा प्रयत्न सांगितलं होतं. आर्य समाजाचे कार्य काय? शुद्धीकरण चळवळ ही खूप महत्वाची बरं का. शुद्धीकरण चळवळ म्हणजे काय पोरांनो? शुद्धीकरण चळवळ म्हणजे काय? म्हणजे एखादी व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात गेली असेल, एखादी व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात गेली असेल, तर त्याला परत आपल्या धर्मात घेता येते का नाही? तर नव्हतं घेता येत पहिलं. म्हणजे समजा ख्रिश्चन धर्म स्वीकारला, नाही स्वीकारला पण सांगतो. आणि समजा मी जर तिकडे गेलो आणि मला परत माझी बायको म्हणली असलं काय वावटपणा केला, या घरी आपलं परत, म्हणजे तर मला तर मला परत येता येत नव्हतं. मला येता येत नव्हतं. लोक जे जे काही स्थलांतरित लोक होती काय म्हणायची की तू गेलाय तर आता तिकडेच राहा, आधी कशाला गेला? थोडक्यामध्ये या प्रकारे या लोकांना धर्मामध्ये परत घ्यायचं काम कोणत्या समाजाने केलं? आर्य समाजाने. म्हणजे शुद्धीकरणाची चळवळी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी चालवली. जस्ट अ सेकंड. हा, सोडा, हे कळलं असेल तुम्हाला काय म्हणायचे मला थोडं. शैक्षणिक सामाजिक कार्य हे महत्वाचं आहे, हे पाठ ठेवायचं. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना. एमपीएससी ला प्रश्न विचारलाय, परत विचारला जाईल. कोणी स्थापन केली? आर्य समाजाने स्थापन केला. राईट. दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. आता वैदिक म्हणजे काय हो? वेदांचा अभ्यास तिथे केला जाणार. आणि आर्य समाजाचं असं म्हणणं होतं की तुम्हाला तुम्हाला वेदांना मान्य करावं लागेल. आणि वेद कसे ईश्वर निर्मित आहेत
तर दयानंद दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली. त्याचबरोबर शिक्षण हिंदू भाषेत हिंदू देण्यास सुरुवात केली. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद, इथे हे एक महत्वाचे, थांबा मला पेन बदलू द्या, हे पेन बदलू सांगतो. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद, काय नाव आहे? स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार या ठिकाणी गुरुकुल पद्धतीचे धार्मिक शिक्षण सुरू केले. नाव काय लक्षात ठेवायचं? स्वामी श्रद्धानंद हरिद्वार. स्वामी श्रद्धानंद हरिद्वार. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कुठे झाली? कुणी केली? आर्य समाजाने केली. आणि स्वामी श्रद्धानंद कोण होते? आर्य समाजाचं एक मोठं नाव होतं. त्यांनी हरिद्वारमध्ये काय केलं तर गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. गुरुकुल म्हणजे काय? पोरांना बोलवायचं, तिथंच राहायचं, तिथंच शिकायचं, तिथंच अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी. मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे उच्च अनेक महाविद्यालय चालवली. येथे लक्षात क्लिअर झालं? लिहायचं काही आताचा याच्यात? हॉस्टेल पद्धती सर. हा, आताची काय? हॉस्टेल पद्धत. हा, रेसिडेन्शियल पद्धत आपण त्याला म्हणू. रेसिडेन्शियल म्हणजे जुन्या काळामध्ये लोक काय करायची? गुरुच्या ठिकाणी राहायला जायची, गुरुपाशीच राहायचं, गुरु दीक्षा घ्यायची आणि तिथं मोठं होऊन मग माघारी यायचं घरी शिक्षण घेऊन. मग त्या काळामध्ये त्या शिष्यांचे आहे ना, टक्कल असायचं ते शेंडी असायची आणि ते शेंडी खुंटीला बांधायची मागं. कशाला माहितीये का? खुंटीला का बांधायची? शेंडी कोणी उपटून नेऊ नये म्हणून. का? जर तुम्ही असं झोप झोपलाय बसलाय झोप येऊ नये. हा. आणि तुम्हाला झोप आली तर डोकं कुठं जातं? खाली. मग जर केस कचकन कोणी केस ओढली तर 2 तास झोप येईल का? एवढी अभ्यास लोक होती. तुम्ही पण तसं करा, केसवर बांधायचे आणि अभ्यास चालू करायचा. चला पुढे बघा. म्हणजे याच्याशिवाय मेहनतीला शिवाय पर्याय नाही पोरांनो. शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाहाच्या पद्धतीस त्यांनी विरोध केला. असं नका करू, सांगतोय फक्त, तसं करणे जाऊ नका. घरचे म्हणतील कोण आहे तुमचा मास्तर, असं सांगतोय काही पण करायला. ठीक आहे, समजलं ना? पण मेहनत करावी लागते पोरांनो. अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले आणि 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पुढचा समाज आपल्या आवडत्या महात्मा फुले यांचा, तो म्हणजे सत्यशोधक समाज. बघा, वाचा सत्यशोधक समाज. काय म्हटलं एकदा वाचून घ्या रे पोरांनो. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधी स्थापना केली? 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अज्ञानी, अंधश्रद्धाळू, मागास, दरिद्र, कष्ट समाज वर्गाच्या भरडला जात होता. आपल्याला माहिती आहे फुल्यांचं काम. महात्मा फुलेंनी काय केलं की शेतकऱ्यांसाठी पण काम केलं, महिलांसाठी पण काम केलं, त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी सुद्धा काम केलं. म्हणजे अतिशय पुरोगामी, उदारमतवादी विचार, समता, स्वातंत्र्य, लोकशाहीचे संक्रमण होऊन समाज होऊ लागले. महाराष्ट्रात समाज धर्म सुधारणा आणि समाज चळवळीला सुरुवात झाली. या चळवळीचे स्वरूप व्यापक होऊ लागले. 24 सप्टेंबर 1873 रोजी ग्रामीण भागात त्यांनी, म्हणजे स्त्री असतील, शूद्र असतील, यांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873, तारीख लक्षात ठेवायची बरं का. किती? 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. राईट. बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक मुक्त करण्याचे साधन देतं. हे बघा, ब्राह्मणांचे कसं, पुस्तक लक्षात ठेवा, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म, शेतकऱ्यांचे आसूड इत्यादी महात्मा फुले यांच्या ग्रंथात त्यांनी उद्दिष्टाची चर्चा केलेली. कोणते कोणते? ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म, शेतकऱ्यांचा आसूड, या सगळ्याची त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेली आहे? याच्यामध्ये त्यांनी क्लिअर क्लिअर लिहा लिहा. लिहिताय का? लिहा. आता तत्वे तर सेमच राहणार बरं का पूर्वा. काय तत्वे असतात? की माणसाने माणसावर प्रेम करावं, अस्पृश्यता मानू नये, स्त्रियांना चांगलं स्थान द्यावं, म्हणजे देवावर अंधश्रद्धा करू नये, कर्मकांड, सेम राहणार सगळ्यांची तत्वे. काय फरक नाही त्याच्यामध्ये. यांच्यात फक्त एकच वेगळा होता, तो कोण? आर्य समाज. आर्य समाज काय म्हणायचा? आर्य समाज म्हणायचा की वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद, हे 4 जे वेद येतात ते कोणी निर्माण केलेत? देवाने निर्माण केलेत.
आणि याचा अभ्यास केला पाहिजे असं कोण म्हणायचं? आर्य समाज. बाकीचे समाज हे मान्य करत नव्हते. ठीक आहे. सत्यशोधक समाजाची तत्व कोणती होती बघा. ईश्वर कसा आहे का बघा, कसा आहे? निर्गुण निराकार आहे, म्हणजे त्याचा आकार कोणता नाहीये. आपण सर्व एकाच परमशी करत, तिकडे पण तेच होतं. आठवते का प्रार्थना समाजामध्ये परमेश भक्ती करावी, आईला भेटण्यासाठी बापाला प्रसन्न करण्यात ज्याप्रमाणे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सर्व साक्षी जगतपती, त्याला नको कोणाची मध्यस्थी. जर देव हा माझा बाप असेल तर मला माझ्या बापाकडे डायरेक्ट जाता आलं पाहिजे. मला मध्ये ब्राह्मणाची गरज काय? येते लक्षात? म्हणजे आईला भेटण्यासाठी अगर बापाला प्रसन्न करायला लागत असेल तर परमेश्वराची प्रार्थना करण्यापूर्वक गरज काय? म्हणजे माझ्या आईशी जर मला बोलायचं असेल तर मला वडिलांच्या पाया पडायला लागत. वडील खुश झाले तर आई खुश होईल असं नाही ना. आय कॅन डायरेक्ट टॉक टू माय मॉम बिकॉज शी हॅज गिव्हन मी बर्थ. सेम वे वी ऑल आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. सो इफ आय वॉन्ट टू कम्युनिकेट विथ माय गॉड विथ माय फादर, why should I need these Brahmin people? So that was the kind of thought which was put by Mahatma Phule in his Samaj, that is Prathana, sorry, सत्यशोधक समाज. कधी झाली स्थापना याची? 1800 1800 आत्ताच्या आत्ता सरताय पोरांना तुम्ही. 1873. 73. एक्झॅक्टली. माणूस जातीमुळे नाही तर गुणामुळे श्रेष्ठ होतो. माणसाची जात कोणती असू द्या, माणसाचे गुण चांगले पाहिजेत. बरोबर का नाही? मग तुमच्या जातीवरून जर तुम्हाला कोण म्हणत असेल तुमची जात अशी म्हणून तुमचे गुण तसे, तर चूक. माणूस त्याच्या गुणामुळे श्रेष्ठ ठरतो. बरोबर का नाही? एखादं खूप चांगलं आहे, खूप वर्ष जातीचं आहे, काही पण करतोय, मग तो काय चांगला झाला? माणूस हा त्याच्या गुणाने श्रेष्ठ ठरतो, ना की त्याच्या जातीने श्रेष्ठ ठरतो. कोणताही धर्म हा ईश्वर निर्मित नाही. हे बघा किती वाकडे चाललेत. कुणाशी कुणाशी डायरेक्ट वाकडे. आर्य समाज. हा, मराठीत एक म्हणे ना, की आपल्याशी वाकडं त्याची न देऊ लाकडं. तशी कंडिशन आहे. हिने डायरेक्ट सांगितलं कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. म्हणजे आम्ही वेदांना पण मानत नाही. याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारलाय की खालीलपैकी विचार करा की सत्यशोधक समाज यांनी वेदांचं अस्तित्व मान्य केलं होतं. चूक. आर्य समाज म्हणायचा की वेद कोणी निर्माण केलेत? देवाने निर्माण केलेत. तर सर्व धर्मग्रंथाची निर्मिती मानवानेच केलेली असं कोण म्हटलं? सत्यशोधक समाज म्हणायचा. आर्य समाज काय म्हणायचा? नाही, वेदास हॅव बीन प्रोड्युस्ड बाय द गॉड हिमसेल्फ. सो इट्स आर मॉरल ड्युटी दॅट वी शुड रीड ऑल दिस वेदास. येते लक्षात? समजलं? क्लिअर? तर या समाजाने लोकांना स्वाभिमान बनवण्याचे काम केलं आणि खूपच भारी समाज, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असा तो होता समाज. ठीक आहे. पुढे बघा. 1911 नंतर राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन केलं. 1911 म्हणजे महात्मा फुलेंचा मृत्यू झाला. महात्मा फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचं काम चालू ठेवलं सत्यशोधक समाजाचं. पण 1798 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा मृत्यू झाला. मग त्याच्यानंतर काही लोक होते, समजा ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. पण एक आपण म्हणतो ना की एक लीडर गेल्यानंतर कुठं ना कुठं तर समाजाला थोडी उतरती काळा लागते. मग तोच धागा कोणी पकडला? छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी. आणि त्यांनी पुनरुज्जीवन केलं, म्हणजे काय, परत एकदा त्याच्यात जीव ओतायचा प्रयत्न केला. आणि सत्यशोधक समाजामध्ये कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे साप्ताहिक चालवले. याच्यावर एमपीएससीने आतापर्यंत 50 प्रश्न विचारले असतील. म्हणजे सत्यशोधक समाजासाठी कृष्णराव भालेकर यांनी चालवलेले हे कोणते कोणते तर दीनबंधू हे साप्ताहिक. दीनबंधू हे साप्ताहिक कोणी चालवलं? कृष्णराव भालेकर यांनी चालवलं. ठीक आहे पोरांनो, पुढे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित प्रेरणा महात्मा फुलेंच्या कार्यातून घेतली होती. ही महत्वाचं आहे बघा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, बॅरिस्टर माणूस बरं का, बॅरिस्टर सोपी गोष्ट नाही. म्हणजे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये मी म्हणेल, भारताच्याच नाही, म्हणजे मी तर त्यांच्यावर जे काय वाचलंय, अतिशय प्रचंड बुद्धिमान माणूस. पण ज्यावेळेस ते तिकडून ते त्यांचे पदव्या घेऊन आले ना इथं, तर त्यांना नोकरी करायला ते एका ठिकाणी गेले तर त्यांना पाणी वेगळ्या ग्लासमध्ये यायला लागले. मग त्यांना वाटलं मी एवढा शिकलोय, बॅरिस्टर आहे,
कशा कशामध्ये PhD केली आहे, आणि हे लोक मला पाणी कशात देत आहेत, तर वेगळ्या भांड्यात देत आहेत. मग ही जर माझी अवस्था अशी शिकून असेल, तर माझ्या समाजामधली जी गरीब लोक आहेत, जी शिकलेली नाही आहेत, जी गावाच्या बाहेर राहत आहेत, त्या लोकांची काय अवस्था असेल. म्हणजे माणूस म्हणून त्यांचं माणूस पण नाकारलेले लोक म्हणजे दलित लोक. या लोकांसाठी उभा राहिलेला एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि यांनी प्रेरणा कुठून घेतली होती? महात्मा फुले यांच्याकडून घेतली होती. ठीक आहे, एनी डाऊट अबाउट जायचं पुढं? करू का क्लिअर? हे लिहाय बरं का दीनबंधू, लक्षात ठेवा. क्लिअर? शॅल आय क्लिअर दिस? हे मानव जातीचे सेवक होते. महात्मा फुले कोण होते? मानव जाती सेवक होते. किती छान छान काम. म्हणजे आता बघा, किती लोक मरतात, किती लोक जगतात, पण खूप कमी लोक असतात त्यांचं मेल्यानंतर पण नाव नाही राहतात. तशी व्यक्ती होती. म्हणजे दोनच महात्मा, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा फुले. महात्मा गांधींना महात्मा मानायला काही लोक तयार नाहीत, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत आजपर्यंत कोणी म्हणलं नाही की आम्ही महात्मा फुलेंना महात्मा म्हणणार नाही म्हणून. म्हणजे महात्मा गांधींना काही लोक म्हणजे सांगायचं म्हणजे म्हणजे पण याच विचार जर तुम्ही केला तर ह्याच्यामध्ये महात्मा फुलेंना महात्मा मानणारा लोक वर्ग मोठा आहे. हॅलो, तुम्हाला लोकेशन शेअर केलंय, तुम्ही पाहिलं नाही? हा, कारण मला पण जावं लागेल, तुम्ही आलं तर भेटता येईल मला, या. हा, चालू आहे चालू आहे, या. 7 पर्यंत आहे, या. ठीक आहे, समजलं? तर महात्मा महात्मा फुले, महात्मा गांधी. चला, समजलं? तर महात्मा फुले काय होते? मानव जातीचे सेवक होते. विषमता आणण्यावर त्यांनी आवाज उठवला, विद्येची महती समाजात सांगितली, आणि स्त्री शिक्षणावर भर दिला. अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. अस्पृश्य समाजाचे मानवतावादी धर्म त्यांनी निर्माण केला, की तोच धर्म चांगला जो माणसाला माणसासारखं वागायला प्रवृत्त करतो. मानवतावाद. मग प्रत्येक धर्मामध्ये सांगितला तो मानवतावाद, तोच फक्त यांनी समोर मांडला. ठीक आहे. महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांचं कधी पटायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज कायम वाद. कारण हे काय करायचे? बहुजनांच्या बाजूने बोलायचे. आणि टिळकांना वाटायचं की तुम्ही का असं करताय. टिळक काय वाईट होते बघण्या, पण ते थोडे त्यांच्या मनामध्ये ते प्रतिगामी विचाराचे होते. सगळी लोक ग्रेट होती, आपण त्यांच्यावर वाईट बोललेत का? आपण नक्कीच मोठे नाहीयेत. फक्त इतिहास सांगतो, तुम्ही ते कुठेही वाचा. ठीक आहे, पुढे बघा. सामाजिक परिषद. भारतीय समाजातील सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणारी 19 शतकातील सामाजिक परिषद संघटना आहे. आता याच्यामध्ये सामाजिक परिषद म्हणजेच काय बघा, म्हणजे समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम चाललेत ते एका परिषदेमार्फत पुढे मांडायचे, असा प्रयत्न न्यायमूर्ती रानडे यांनी सुरुवात केला. आणि रानडे यांचं म्हणणं होतं की ज्या वेळेस तुम्ही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन घ्यायचो ना आपण 1885 नंतर, तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही एक अधिवेशन घेताय ना, मग त्या अधिवेशनाबरोबर राजकीय घेताय ना, मग सामाजिक घ्या ना, एक एक सामाजिक परिषद घ्या. लोकांना सांगा. तर सगळ्या भारतातले लोक तिथे यायचे ना त्या सभेला. मग त्याच प्रत्येक भारतातील लोकांनी सांगितलं की हा, की बाबा तुम्ही जे काही जातीभेद मानताय, स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीयेत. हाच जर मुद्दा जर चर्चेला घेतला गेला तर त्यातून समाज उत्क्रांती होऊ शकते, मोठी समाजात क्रांती होऊ शकते. पण सामाजिक परिषदेला घेण्याचा टिळकांचा नकार असा. येते लक्षात? गोखले, रानडे या विचारचे ते घ्या, पण त्या पुढे बघा. म्हणजे राजकीय प्रश्नाबरोबर सामाजिक प्रश्नावर चर्चा होऊ असे रानडे यांना वाटत होते. मात्र काँग्रेसमधील ज्येष्ठांना ते मान्य नव्हते. सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा स्वतंत्र संघटना असावी असा एक मतप्रवाह होता. याच अनुषंगाने 1887 साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषद बनवण्यात आली. लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नाकडे वेधून घेणे आणि समाज सुधारणाच्या कार्याला गती देणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. बालविवाह, विधवांची स्थिती, केशवपणा, स्पृश्यता, अनिष्ट चालूचा उपाय करून या परिषदेत भर देण्यात आला होता. म्हणजे 1887 साली सामाजिक परिषद भरवण्यात आली. सामाजिक परिषद कधी भरवण्यात आली सांगा मला? 87. म्हणजे 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या विरुद्ध एक राजकीय संघटना उदयास आली, आणि यांचं म्हणणं होतं की अरे असू द्या ना, आपल्या समाजातील सगळी भारतातली लोक तसं बोलायची ना, मग सगळे लोक ऐकतील.
सगळे लोक आपले विचार मांडतील, विचार मंथन होईल आणि एक निर्णय होईल किंवा महिलांना स्थान दिलं पाहिजे. आज पुरुषांचं वाईट अवस्था आहे, त्यांना वर कसं घेता येईल, व्हॉट कॅन बी डन फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द अनटचेबल पीपल. सो ऑल these points they were expecting that those should be discussed in this kind of social council, that is सामाजिक परिषद. इट वॉज हेल्ड फर्स्ट टाइम इन 1887. लक्षात ठेवा. समजलं? क्लिअर? तर सामाजिक संघट परिषद ही काय होती? स्वतंत्र कार्य करणारी संघटना होती. मात्र 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 काय म्हटलंय? मात्र या परिषदेला सनातनी लोकांनी काय विरोध केला? की असलं कुठं असतंय का? यांनी विरोध केला. त्यामुळे या परिषदेला काँग्रेस अंतर्गत संघर्ष स्वरूप निर्माण झाले. रानडे यांनी हा वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या परिषदे अधिवेशने काँग्रेसच्या मंडपात होणार नाही असं जाहीर केले. मग रानडे म्हटलं जाऊ दे मोरद, नको वाद. काय आहे तुझं? हा, सोडवायचं तुम्हाला. पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी चालू केलं? जांभेकर यांनी चालू केलं. आता हे तुमचं पाठ झालं असेल. आता ही जर मी तुम्हाला, तुम्ही जर समजा हे पुस्तक 11वीचे आहे आणि तुम्ही 11वीचे पोर आहेत आणि मी तुम्हाला शिकवते, तुम्हाला काहीच लक्षात राहिलं नसतं. कारण तू सिरियसनेस नसतो इथं, म्हणजे प्रायव्हेट आहे ना, इथं पैसे भरायचे आहेत, मग भारी काय खायचं असं. म्हणजे असं असतं, ते फुकट असतं ना. मास्तर किती कोकणला म्हणजे शिकवलं तरी आपण लक्ष देत नाही. इथं म्हणजे जस्ट वेन यू ट्राय स्टार्ट युअर प्रिपरेशन फॉर एमपीएससी एक्झामिनेशन, द सेन्स दॅट आय एम गोइंग टू प्रिपेअर फॉर दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, इट गिव्स यू सिरियसनेस. आय हॅव टू बी व्हेरी मच अटेंटिव्ह नाव. मग ह्या गोष्टी तुम्हाला पटपट पटपट लक्षात राहतात. म्हणून मी सांगतो, तुमचा वेळ कायम पैशात मोजा. पैशात मोजला ना वेळ, मग वेळेची किंमत कळते. जेव्हा तुमचा एक दिवस वायाला जाईल ना अभ्यास करत, 500 रुपये घ्यायचे असे फाडून टाकायचे, एवढं तुकडं तुकडं करून फेकून द्यायचे. कसं करशील का बुडवा? नाही हो सर, 50 फाडणार नाही, 500ची गोष्ट करताय तुम्ही. करून बघा, मग तुम्हाला कळेल. वाव, किती भारी वाटतंय मला. नाही का मी, करून बघा तुम्ही. नाही कळलं मी काय सांगतो ते? कळलं ना? म्हणजे समजा तुम्ही आता सगळ्यात बघा, यू ऑल आर एज्युकेटेड, कुठं जरी गेला तुम्हाला 15,000ची नोकरी कुणी पण देईल, देईल ना. मग दिवसात पगार किती झाला? 500 रुपये. बरोबर ना? मी एक दिवस जर तुम्ही अभ्यास करत नसाल, याचा अर्थ तुम्ही किती रुपये लॉस करताय तुमचे? 500 रुपये. 500. हा, मग 500 रुपये काय करायचे? समजा एक दिवस मग अभ्यास नाही झाला, नोट घ्यायची उसने मित्राकडून मागून, तुला नंतर देते म्हणायचे, तुला मैत्रीण ऐकून घ्या, पप्पून घ्यायचा, आणि अशी नोट टराटरा फाडायची, रडत रडत फाडायची की आज माझे 500 रुपये हरवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी ना, किती जरी कुठं दुखलं तरी तुम्ही बसताल, अभ्यासच करताल, कारण कळती किंमत. म्हणून पैशामध्ये तुम्ही मोजलं पाहिजे तुमचा वेळ, तरच अभ्यास चांगला होतो. ठीक आहे, सांगा पटपट उत्तर. पहिले वृत्तपत्र कोण चालू केलं? जांभेकर दर्पण. जांभेकर. प्रभाकर कोण चालू केलं? प्रभाकर. प्रभाकर कोण चालू केलं? भाऊ दाजीलाड. भाऊ दाजी का भाऊ महाजन? भाऊ दाजीला. आणि भाऊ महाजनने काय चालू केलं? शतपत्रे. हा. आर्य समाज स्थापना कोणी केली? दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद. शेतकरी सोड कोणी चालू केला? चालू केला म्हणजे ग्रंथ लिहिला. ज्योतिबा फुले. करेक्ट, व्हेरी गुड. शुद्धीकरणाची चळवळ कोणी चालू केली पोरांनो? शुद्धीकरण व्हेरी गुड, आर्य प्रार्थना. समाज. कशी आर्य उत्तर येतात समाज. पड, व्हेरी गुड. असं असते, उत्तर येतं सगळ्यांना. वासुदेव काय आहे यांचं नाव? ते सार्वजनिक काका. जावळे काका. बेहरांजी मध्ये कोणत्या समाजाचे होते? पारशी. चला जोडे लावा, बोला. आर्य समाज. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज तरखडकर. दादा पांडुरकर. सत्यशोधक समाज हे डिफेन्स महात्मा क्लब फुले. मिशन. विठ्ठलरामजी सामाजिक शिंदे. परिषद. रानडे. यांचा काही संबंध नाही. कळलं ना? सोपं का अवघड? कसं वाटलं टप चॅप्टर? चॅप्टर मोठा होता बरं का, खूप लेंदी टॉपिक होता. एनी डाऊट अबाउट दिस टॉपिक? आदिती, आर यू देअर? आदिती, पूजा मॅम, डाऊट क्लिअर सगळ्यांना? हे याद रखो, आहे व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं करा पोरांनो, काही नाही लक्षात ठेवायची गरज बाकी वेगळं. हा, आचार्य यात्रेने कोणाला मुंबई सम्राट म्हटलं होतं? जगन्नाथ शंकर शेट. करेक्ट. लोकहिताचं नाव काय होतं? ते गोपाळ गोपाळ हरी गोपाळ हरी देशमुख. देशमुख. महात्मा फुलेने पहिली शाळा कुठे काढली? पुण्यात पुणे. काढली. आर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन कुणी लिहिलं? भांडारकर. भंडारकर. व्हेरी गुड. सोपं आहे ना? चला बाकीचं सोडा. आता पुढचा जो टॉपिक आपला तो कोणता? स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. ठीक आहे, हे आता आपण पाहणार आहे. ठीक आहे,
क्लिअर. आता थोडं एक, आता किती वाजलेत? आता वाजलेत 6 वाजून 36 मिनिटं झालेत. मीटिंग काय मी बंद करणार नाही. एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा थोडा, का नको? पण सातला संपेल ना सर? हा. ओके. नाही चला, नको ब्रेक घ्यायला, चालू करू आपण. तुम्हाला कंटाळा आलाय का नाही सर. तुम्हाला? नक्की का पूजा, पूर्वा? चला वाचू, रीडो, वाचून घ्या. सर, हा बोला मॅम. एक विचारायचं होतं, हे जे समाज आहेत ना, म्हणजे प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक, हे तीनच समाज होते का फक्त? नाही, त्याच्या आपला ब्राह्मो समाज आहे ना तो तिकडचा, पण तो भारतातला आहे. तो आपल्या प्राचीन, आपल्या आधुनिक भारताच्या समाजाला आपण घ्यायचंय तिकडं. ओके. ठीक आहे, आता वाचा. वाचा. मी 1-2 मिनिटं घ्या फक्त वेळ मला, या तोंडावर पाणी मारून येतो, तोपर्यंत हे सगळं वाचून घ्या इथपर्यंत. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स, आय विल बॅक. चला, तर आता आपण चालू करतोय, तो म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्र योगदान. आता स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय? आता आपण धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पाहिला, राईट. प्राचीन भारतात महाराष्ट्र इतिहास पाहिला, मध्ययुगीन पाहिला, त्याच्यात सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता याच्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशर्स केम टू इंडिया इन 16th सेंचुरी, म्हणजे 16व्या शतकात आले ते, बरोबर का? 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली. हळूहळू त्यांनी काय केलं, देशामध्ये पाळेमुळे पसरली आणि पूर्ण सत्ता ताब्यामध्ये घेतली, सत्ता ताब्यात घेतली. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं आणि बऱ्याच वर्ष भारत त्यांच्या गुलामगिरीमध्ये होता. आणि महाराष्ट्राचं योगदान नक्की काय? आपल्या भारत देशामध्ये दोनच असे प्रांत जे इंग्रजांना डायरेक्ट लढायचे. पहिला प्रांत म्हणजे पश्चिम बंगाल, त्याला आपण बंगाल म्हणतो. पहिला तो पश्चिम बंगाल नव्हता, पूर्ण बंगाल होता. या बंगालमध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर चॅटर्जी, टागोर, ही अशी सगळी, बॅनर्जी लोक सगळी आहेत ना, शिकलेली होती. तर हे लोक काय करायला, लिहायचे वगैरे. आणि दुसरा एक समाज होता महाराष्ट्रात समाज, रानडे असेल, गोखले असेल, टिळक असतील, राईट, आगरकर असतील. म्हणजे ह्या लोकांनी काय केलं, इंग्रजांची खूप चांगल्या प्रकारे आपले विचार मांडले, समस्या मांडल्या. त्याच्यामुळे या दोन प्रांतांना भारताच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राला स्वातंत्र्याच्या चळवळीपासून वेगळं करू शकत नाही. मग ते कसं कसं आपण बघू. तर 1818 ते 1885, आता 1818 मी का म्हटले सांगा मला?
1818 साली पेशवाई संपली. म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध माहिती आहे तुम्हाला, ऐकलंय का तुम्ही? आष्टीची लढाई ना सर? हा. तर त्या ठिकाणी 1818 मध्ये पेशवाईचा म्हणजे मराठा आणि इंग्रजांचं शेवटचं युद्ध झालं. तिसरं युद्ध झालं शेवटचं, कुणाचं? मराठा आणि इंग्रज. आणि याच्यामध्ये इंग्रज सत्ता जिंकली, मराठी हारले, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणी दुसरा प्रतिस्पर्धी उरला नाही. सो 1858 पासून, सॉरी 1818 पासून 1885 पर्यंत आपण सुरुवातीला इतिहास बघून. 1885 पर्यंत का? 1885 काय झालं? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना त्या ठिकाणी झाली होती. पार्श्वभूमी बघा पोरांनो. 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली, माहिती आहे सगळ्यांना. आणि प्लासीच्या लढाईमध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगाली सत्तेचा पाया घातला. म्हणजे प्लासीची लढाई 1757, बक्सरची लढाई 1764. आणि यावेळेस काय झालं? ब्रिटिशांनी आपला डायरेक्ट राजकीय प्रवेश भारताच्या राजकारणामध्ये केला 1757 मध्ये. तर 1757 ते 1857 आपल्याला माहिती आहे 1857 काय झालं, उठाव झाला माहिती आहे ना, माहिती आहे ना. तर या 100 वर्षाच्या कालखंडात प्रादेशिक विस्तार करून इंग्रज वर्चस्व निर्माण केलं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या भागात कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कधी? 1818 मध्ये. मी तुम्हाला म्हणलं ना एल्फिन्स्टन कॉलेज स्थापना केली, ते आठवते का? एल्फिन्स्टन कॉलेज. तर पण हे सर म्हणजे लोकांच्या बरोबर होते का एलिफंटन्स? कारण त्यांनी खूप मदत केली आहे काय कॉलेजला म्हटलं वगैरे. मॅडम? हे एलिफंटन्स जे होते हा ते भारत म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांच्या साईडने होते का? कारण त्यांनी हा म्हणजे ते कॉलेज लिबरल होते. वगैरे त्यांनी काय केलं खूप. तर दुष्काळाच्या धोरणामध्ये शेतकऱ्यांची साईड घेतली होती. सुधारणावादी विचाराचा थोडा पुरस्कार केला होता, म्हणून या एल्फिन्स्टनच्या बद्दल इथल्या लोकांच्या मनामध्ये आदर होता. आणि पहिलं सरकार होतं ना 1818. पण बघा, पण समजा नवीन नवीन आता मी क्लास चालू केलाय, तुमची पहिली बॅच, मी किती छान छान वागतोय. तर समजा मी समजा 10-12 वर्ष झाले, मी खूप पैसा आलो, करोडपती, BMW यांना नाही, पण सांगतो उदाहरण. तर माणसाचा ऍटिट्यूड बदलतो. म्हणजे माझा नाही बदलला, मी आहे तसंच राहणार, मी असाच आहे. मी असंच राहणार, असंच मारणार. पण बाकीची लोक जे जे बाकीची लोक चेंज होतात दिवसानुसार, काळानुसार, मग तसं होतं. ते नवीन नवीन सगळ्याला नवीन छान 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 असतं. मग एल पहिलाच होता ना कमिशनर, मग तो छान वागायचा, मग तो पॉप्युलर झालता. पुढे बघा. महाराष्ट्रात रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी, हे महत्वाचं आहे. म्हणजे लोकांच्या रीतिरिवाजांना धक्का न लावता प्रशासनाची घडी बसवली. म्हणजे कुणाचंही काही भावनांना दुःख होईल अशा प्रकारचं काम नाही करायचं. रयतवारी पद्धत लागू केली. आता रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत काय ते नंतर सांगेल. भूमीचं महसूल गोळा करण्याच्या पद्धती होत्या. नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी या लोकांनी उठाव केले. रामोशी कोळी भिल्ल यांनी उठाव केले. वासुदेव बळवंत खडके 1875 मध्ये, असे शेतकऱ्यांचे अनेक उठाव झाले होते. म्हणजे 1857च्या उठावामध्ये सगळ्यात जास्त जो पार्ट घेतला होता, कोणी घेतला होता? मंगल उत्तर पांडे भारताने. सैनिकांनी. उत्तर भारताने घेतला होता. पण त्याच्यामध्ये नागपूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सावंतवाडी असेल, या ठिकाणच्या पण लोकांनी काय केलं तर पार्टिसिपेशन केलं होतं. आणि रामोशी, कोळी आणि भिल्ल हे तिन्ही पण जाती आहेत ना, लढाऊ जाती आहेत. माहिती आहे. म्हणजे आमच्या आमच्या गावामध्ये काही लग्न असायचं ना, पहिलं लग्न, तर आमची सगळी वस्तीची सगळी लोक निघून जायची लग्नाला. भावकीचं लग्न असायचं. तर त्यावेळी आमच्या गावातल्या तर रामोशी माणसाचे समाजाचे लोक होते, त्यांना आम्ही पैसे द्यायचो, मग ते आमच्या घराचे राखण करायचे दिवसभर. माहिती आहे, गावाकडे असतं. आता पण करतात. तर ते खूप प्रामाणिकपणे करतात त्या गोष्टी. त्यांच्या हातात असे कोयते करडे म्हणजे ते रांगडे असतात. आता मी कसं दिसतो असं जरा नाजूक साजूक, तसे नसतात ते. असे म्हणजे साजूक नाही, म्हणजे थोडक्यात दिसल्या तसे ते असतात. त्यांच्या मिशाचे आकडे बिकडे असे पिळदार शरीर असे ते असतात. ठीक आहे, म्हणजे त्या प्रकारचे. पुढे बघा. ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलनाची कारणे कोणते कोणते होते बघा. का आंदोलन केलं लोकांनी? तर आपल्याला सगळं माहिती आहे की स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. आणि एक देश यांच्या त्याच्या तिरस्कारी भावना निर्माण झाली की आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, त्याचबरोबर आमची संस्कृती पण तुम्ही बाटवताय. म्हणजे महिलांनी टक्कल केला पाहिजे, ही आमची संस्कृती आहे. आता बघा, आता आपण शिकलो, आपल्याला ते ऐकायला कसं तरी वाटतंय. पण त्यावेळी लोकांना भारी. इव्हन तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस मी म्हणजे माझ्याबद्दल सांगतो.
मी जेव्हा गावाकडे राहायचो ना, तेव्हा मला असं मुलींनी जीन्स वगैरे घातलं की लय रागायचा. काय कसले असं वाटायचं नाही का मला. मग आता कळतंय मला की ही मानसिकता आहे. आता जीन्स न घातलेली पूर्ण लोक मागा समजतात. येते लक्षात. म्हणजे ती मानसिकता असते एक प्रकारची. आपण ज्या गावात, समजा मी गावातून आलोय, तर गावात लोकांची मानसिकता असते. त्यांना काय माहिती पुरोगामीपणा काय. मग इथं आल्यानंतर कळतं नाही बाबा, प्रत्येकाला अधिकार आहे. आणि कोणाच्या कपड्यावर कोणाला तुम्ही जज नाही करू शकत. कारण काय करायचं असतं ना, ईदभर पदर अन दूरपर्यंत नजर, तशी बी कंडिशन असते. आणि काय काय खूप मॉडर्न राहतात, पण खूप फ्रँक असतात, खूप चांगले असतात. म्हणजे कोणाच्या कपड्यावर कोणाला जज नाही करू शकत आपण. थोडक्यामध्ये या ब्रिटिश लोकांचं, त्या लोकांना वाटायचं की हे आमचे काय करतायत, धर्मभ्रष्ट करतायत, आमच्या स्त्रियांना आमच्यावर भडकवतायत. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्वावर होते. म्हणजे लोकांचं इथलं लुटायचं, तिकडे न्यायचं. मग इथं कापूस घ्यायचा, इथला कापूस घ्यायचा, हा कापूस जमा करायचा, कमी किमतीत घ्यायचा, तो कापूस तिकडे घेऊन जायचा कुठं, इंग्लंडला. तिकडे कंपनीमध्ये चांगलं कापड तयार करायचं आणि तो शर्ट 500 रुपयाला विकायचा. मग लोकांची पिळवणूक होत होती. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माचा प्रस्तार, रूढी परंपरा अंधश्रद्धा याचा होते, हे सगळ्या विरुद्ध काय झालं, उठाव. आणि हा हे चालू झालं. ठीक आहे, पुढे बघा. आणि याच्यामध्ये अजून एक होतं, मराठा साम्राज्याच्या ऱ्हासामुळे नैराश्य आले होते, सत्तेपासून स्थानिक संस्थानिक संतप्त होते. म्हणजे मराठा साम्राज्याचे संस्थानिक कोण कोण होते, शिंदे, होळकर, जे मोठे मोठे सरदार होते, त्यांची सत्ता गेली होती. सत्ता गेल्यानंतर माणसाला खूप वाईट वाटतं. ते वैतागलेले होते. मग त्यांनी रामोशी, भिल्ल, कोळी यांना हाताशी धरून सरकारच्या विरुद्ध काय केलं, बंड करायला सुरुवात केली. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके. आता फडके कोणत्या समाजाचे असतात रे, फडके ब्राह्मण. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अमानुष जुलमी धोरणाला विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. म्हणजे आद्य क्रांतिकारक कोण, वासुदेव बळवंत फडके यांना मानलं जातं. निसर्गाची अवकृपा, दुष्काळ एवढा असताना सुद्धा सरकार काय करायचं, टॅक्स वसूल करायचं. त्यामुळे सरकार विरोधी उठाव करण्याशिवाय त्यांचा पर्याय राहिला नाही. वरील कारणामुळे पूर्व भागात, पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात उठाव झाले. महाराष्ट्रात पहिला उठाव, मोठा संघर्ष कुणाच्या झाला, ब्रिटिश सरकार आणि रामोशी. आता याचे प्रश्न परीक्षेला येतात की रामोशी आणि ब्रिटिशांमध्ये किती उठाव झाले, कुठे कुठे झाले, ते आपण आता पाहणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे पोरांनो, क्लिअर, क्लिअर, बस करायचं, डॉक्युमेंट द्यायला लागलं ना आता, पूर्वा का नाही घ्यायचं, किती वाजले बघा एकदा चेक करा. 10 मिनिटं आहे ना, 15 आहेत, क्लिअर म्हणतात. बास का, ठीक आहे, बास झालं. ठीक आहे, बास करू आता. उद्याच थांबा थांबा, उद्याचं आहे ना, उद्याचं माझं सेशन तिकडे आहे. पण 5 ते 6 आपण घ्यायचं उद्या, नाही 4:30 ते 5:30, 4:30 ते सॅटर्डे 5:30. टेस्ट असते ना सर, संडेला सॅटर्डेला? संडेला असते टेस्ट, सॅटर्डेला नाही. ओके. हा, मग उद्या सकाळी घ्यायचं का मग त्यापेक्षा, उद्या सुट्टी हा आहे का चालेल सगळ्यांना, सर. मग हा उद्या जाऊ उद्या का सकाळी सकाळी इथं, चालेल. 8:00-5:00 येताल. हो हो चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही. चला उद्या 10:00ला, 9-10 किती वाजता येतात उद्या, 9ला पण चालेल. 9ला या. मग 8:30ला हो तुम्ही म्हणलं तर तुम्ही 9ला येणार मला माहिती आहे. तर उद्या काय करू आपण, 9:30ला बसू, 9ला बसू म्हणजे लेक्चरला, 9, 10, 11 2 तास घेऊ, चालेल. मग चालेल संध्याकाळी सुट्टी, चालेल संध्याकाळी सर. मी तिकडे घेतो. आणि संडेला आपला पेपर घेऊ. ठीक आहे, 9ला, हा चालेल चालेल. चालेल. काय डाऊट आहे का पोरांनो कशाबद्दल, थांबा रे 1 मिनिट, बघू किती लांब आहे अजून, हे किती मोठे आहे बघू. खूप आहे सर हे. हा हे नाही, खूप आहे आणि खूप उमाजीनाईक महत्वाचं आहे वगैरे. हा टॉपिक. एवढं झालं ना पोरांनो, की मग राष्ट्रवादाचा उदय वगैरे काय नाही. ठीक आहे, सोडा, हे सोपं सोपं आहे मग. पण भारी पुस्तक आहे. आर यू एन्जॉईंग दिस का नाही. हो सर, सगळं आठवायला लागलं शाळेचं सिलेबस मला. गुड, आठवलं, हे महत्वाचं आहे. तर आज अशा प्रकारे पुन्हा एकदा तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी या टॉपिक बद्दल जी उपस्थिती दर्शवली, त्याच्याबद्दल सृजन प्रबोधिनी यांच्या वतीने मी सचिन मेमाने तुमचं आभार मानतो आणि आजचा टॉपिक संपला असं जाहीर करतो. थँक्यू.